आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आता आपण एका विशेष कार्यक्रमाकडे वळणार आहोत. अमृतधारा हा स्वामी स्वरूपानंद यांचा एक सुंदर काव्यसंग्रह आहे. आपल्या स्वामीजींनी या काव्यसंग्रहावरील विवरण ग्रंथ 2016ला लिहून प्रकाशित केला होता, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. स्वामीजी त्या ग्रंथात म्हणतात की हा काव्यसंग्रह एका प्रकारे स्वामी स्वरूपानंदांचं आत्मवृत्तच आहे. परमात्मतत्वाच्या ज्ञानधारणा, योगानुभूती, भक्तिप्रेम याचबरोबर त्यांच्या चित्तातील उदात्त भाव आणि समाजप्रेम, रूढी यांबाबत त्यांची स्पष्ट मते आणि जाणीवा विविध साक्यांमधून प्रकट झालेल्या आहेत. आज या विशेष कार्यक्रमात या ग्रंथातील काही साक्यांवर डॉक्टर अतुल दीक्षित प्रबोधन करतील. त्या साक्यांचे गायन ते स्वतःच करतील. तसेच त्यांच्यासोबत सिद्धी चौकडे आणि संपदा राजने ह्या पण गायन सादर करतील. तबल्यावर साथ देत आहेत विशाल मोरे. तसेच हार्मोनियमवर साथीला आहेत निनाद राजवाडे. हरिओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत्कवयो वदन्ति. उठा, जागे व्हा आणि श्रेष्ठ व्यक्तींचा बोध प्राप्त करून घ्या, असं ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की हा मार्ग काय सोपा थोडीच आहे, तलवारीच्या वरती चालण्यासारखा आहे. दुरत्यया दुर्गम पथ असं सांगितलेलं आहे. त्यामुळे मूळ गोष्ट काय आहे की जागृत व्हा, उठा आणि जागृत व्हा हे सांगून पुढे श्रेष्ठ व्यक्तींचा बोध प्राप्त करून घ्या. मला आमच्या एका कॉन्फरन्समधलंच आठवलं होतं की गणिताचा कॉन्फरन्स होता आणि सगळे एकदम नावाजलेली गणितज्ञ सगळे जमले होते आणि एक त्यांच्यामधला बोलत होता आणि शेवटी सगळं बोलून झालं. त्याने त्याचे रिझल्ट्स वगैरे प्रेझेंट केले आणि शेवटी असं म्हणाला की यू शुड लर्न फ्रॉम द मास्टर्स. जे मूळ गणितज्ञ जे होऊन गेले, म्हणजे जे जसं रामानुजन म्हणा, गाऊस म्हणा, हे सगळे इतके उत्तुंग प्रतिभावान असे गणितज्ञ होऊन गेले, तर त्यांच्याकडून तुम्ही शिका. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की कधी कधी मूळ ज्या वेळेला तुम्ही नंतर कित्येक पुस्तकं वगैरे येत राहतात, पण मूळ त्यांच्या पेपरांमधून म्हणजे रिसर्चमधून वगैरे अभ्यास जर का तुम्ही केला तर तुम्हाला ते नक्की अजून जास्ती चांगलीरित्या कळेल. हेच इथे म्हटलेलं आहे, उठा, जागृत व्हा आणि श्रेष्ठ व्यक्तींचा बोध प्राप्त करून घ्या. ॲक्च्युली इकडे आपण जर का बघितलं तर अमृतधारामध्ये हे जे आत्ता आवर्जून सांगितलेलं जसं आहे उद्बोधन, उठा, जागे व्हा आणि श्रेष्ठ व्यक्तींचा बोध प्राप्त करून घ्या, तसं अमृतधारामध्ये सुद्धा ठिकठिकाणी आपल्याला उद्बोधन दिसून येतं. किंवा आपल्या आत्मकल्याणासाठी, साधना मार्ग आचरण्यासाठी केलेलं प्रबोधन दिसून येतं. आणि भक्तियुक्त योगाची वाट दाखवणारं आत्मकथन देखील आहे त्यामध्ये, कधी प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या, असं स्वामीजी सांगतात. त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून ते केलेलं प्रबोधन आहे. आत्मकथन तर आपल्याला वेळोवेळी दिसूनच येतं, पण प्रबोधन सुद्धा इनडायरेक्टली केलेलं आहे, कधी डायरेक्टली केलेलं आहे. ते पण ह्या श्लोकामध्ये आपण जसं आत्ता बघितलं तसं ते म्हणतात की अखंड अभ्यासावेण साध्य न ती समता चित्ताची, असे सुकर का समशेरीच्या कसरत धारेवरची. समशेर म्हणजे तलवार, त्याच्यावरती चालणं हे काय सोपं आहे का? असे सुकर का समशेरीच्या कसरत धारेवरची, ह्यासाठी म्हणून अखंड अभ्यास सांगितलेला आहे. म्हणजे अखंड अभ्यासाविना ते होणारच नाही. अखंड अभ्यासाविना साध्य न ती समता चित्ताची. समता कशाला म्हटलेलं बरं आहे की चित्त
परमात्म स्वरूपाशी एकरूप होऊन राहणं याला स्वामी स्वरूपानंद समता असं म्हणतात. आता मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांनी बनलेलं जे अंतःकरण आहे ते ज्या वेळेला स्वरूपाचा वेध घेतं आणि स्वरूपाशी तदाकार होण्याच्यासाठीच्या त्या प्रयत्नातून ज्या वेळेला ते चित्त आत्मतत्वामध्ये विलीन होतं, आत्मस्वरूपामध्ये विलीन होतं, त्यावेळेला ते बाहेर येताना ज्ञानाचा संस्कार घेऊन येतं. आणि तो ज्ञानाचा संस्कार कधीही पुसला जात नाही. तो स्टॅम्प मारल्यासारखा तो सदैव राहतो अंतःकरणावरती. तर इथे जे त्यांनी म्हटलेलं आहे ना की उत्तिष्ठत जाग्रत, तर त्या संदर्भात संतांचं वर्णन करणारी एक सुंदर साखी स्वामी स्वरूपानंद म्हणतात की अखंड जागृत संतांघरचा कैसा अजब तमाशा, हवा कळाया तरी जावया लागे त्यांच्या वंशा. फार सुरेख शब्द आहेत. संत अखंड जागृतच असतात. एक उदाहरण द्यावंसं वाटतं. शिशुनाळ म्हणून कर्नाटकामध्ये एक गाव आहे धारवाडच्या जवळ. तिथे शरीफ साहेब म्हणून एक होऊन गेले. हे शरीफ साहेब मुसलमान होते, आई वडील त्यांचे मुस्लिम होते. पण बाजूच्या गावामधल्या जे एक सिद्धपुरुष होते गोविंद भट, तर ते एक दिवशी ह्या शिशुनाळमध्ये आले. आणि गोविंद भटांची ख्याती अशी होती की परमहंसपदी पोचलेले ते होते. त्यामुळे ते अशा लोकांना विधिनिषेध काही नसतो, तर त्यामुळे ते कुणाकडे जात, कुणाचंही खात वगैरे, जे त्यावेळेच्या लोकांना अतिशय म्हणजे हिंदू लोकांना सुद्धा ते आवडेन असं होतं. त्यामुळे ते त्यांना, आणि मुस्लिम लोक त्यांना काफिर समजायचे, असं ते होतं. तर ते गोविंद भटांचं तसं. आणि हे जे शिशुनाळधीश असं जे त्यांना म्हटलं जातं, ते शरीफ साहेब एक दिवशी तिथे ते ज्यावेळेला गोविंद भट गावामध्ये आलेले असताना त्यांचे आई वडील म्हणजे त्यांचे बाबा त्यांना घेऊन गेले शरीफ साहेबांना आणि म्हणले की माझ्या मुलाला तुमचा शिष्य करून घ्या. असं म्हटल्यानंतर गोविंद भटांनी असं विचारलं की काय रे बाबा, तुझे वडील कोण? तो बाजूला बसलेले सगळी लोक हसायला लागले. आत्ताच तर तुम्ही म्हणाले माझ्या मुलाला तुम्ही शिष्य करून घ्या म्हणून, आणि काय असं विचारतायत? तर म्हणलं अहो असं काय विचारता, आपले दोघांचेही वडील एकच आहेत, असं त्यांनी उत्तर दिलं. असं उत्तर दिल्यानंतर ते इतके खुश झाले गोविंद भट, आणि ते म्हणाले की जमीन सुपीक आहे, जे पेराल ते उगवेल. आणि त्यांच्या वडिलांना ते असं म्हणतात की आजपासून हा माझा मुलगा, माझ्याकडे याला सोपव म्हणून. असं करून ते त्यांना घेऊन जातात. आणि मग पुढे त्यांनी अतिशय म्हणजे अद्वैत बोधाचा प्रसार त्यांनी केला या शरीफ साहेबांनी. तर मुस्लिम लोक जे होते ते त्यांच्यावरती एवढे खुश नव्हते. तर त्यांनी एक म्हणजे मशिदीमध्ये वगैरे ते जात नसत, तर त्यामुळे एक मुस्लिम आला आणि त्यांनी विचारलं की काय रे, मशिदीमध्ये वगैरे जाणं सगळं सोडून दिलं ना, नमाज म्हणजे काय हे तरी माहिती आहे का रे बाबा तुला? तर तो म्हणलं ही काय मशीद, जाणं येणं कशाला उगाच, या मशिदीमध्येच मी राहतो, ही देह म्हणजेच मशीद. आणि म्हणाले अखंड अहम ब्रह्मास्मीचा नमाज चालू असतो. असं त्यांनी उत्तर दिल्यानंतर तो मुल्ला जो होता तो आ वासून बघत राहिला त्याच्याकडे. अखंड जागृती इथे जे म्हणलेलं तसं अहम ब्रह्मास्मीचा अखंड जप चालू असतो आणि हाच नमाज आहे असं त्यांनी. म्हणजे गुरुदेवांच्या पाथवे टू गॉड इन कन्नडा लिटरेचर यामध्ये शरीफ साहेबांचे काही अभंग पदं देखील त्यांनी घेतलेले, त्यामधलीच ही कथा आहे. तर असे कित्येक संत भारतामध्ये होऊन गेले. या संतांची मुख्य गोष्ट आपल्याला जी जाणवते ते अखंड जागृत, कधी कधी जागृत आणि कधी कधी आपल्यासाठी काय आहे, कधी कधीच आपल्याला एकदम वाटतं की नाही आता साधना करायलाच पाहिजे म्हणून. इथून परत गेल्यानंतर आपलं ते डाऊन येतं. पण संतांचं तसं नसतं. म्हणूनच तर आपल्याला सांगितलेलं आहे की अखंड सावध असलं पाहिजे, साधके असावे सर्वदा सावध, असं समर्थांनी जे दासबोधामध्ये म्हटलेलं आहे ते आपल्यासाठी आहे. संतांची उलटी परिस्थिती अखंड जागृत, कधी त्यांना आत्मबोधाचा विसरच नसतो. तर अखंड जागृत संतांघरचा कैसा अजब तमाशा, स्वामींनी याचं वर्णन करताना इतकं सुरेख केलेलं आहे. ते म्हणाले की नेहमीचा जो तमाशा असतो तो घराबाहेर होतो, इथे अखंड जागृत संतांघरचा
संतांग घरचा कैसा अजब तमाशा. तर हा आतमध्येच घरामध्येच तमाशा चालू आहे. आणि परत तो जो असतो, जो बाहेरचा तमाशा असतो, स्वामी असं म्हणतात की कामनिक मनोरंजनाचा खेळ आणि हा निष्काम मनोजयाचा खेळ. शब्दसुद्धा इतके सुंदर स्वामींनी योजलेले आहेत की हा फरक आहे. अखंड जागृत संतांग घरचा कैसा अजब तमाशा हा जर का पाहायचा असेल, काय बरं करावं लागेल? हवा कळाया तरी जावया लागे त्यांच्या वंशा. त्यांच्या वंशामध्ये म्हणजे त्यांच्या वंशामध्ये जन्माला येणं हे आहे का? तर ते काय आपल्या हातातच नाही आहे. त्या योग परंपरेमध्ये जावं लागेल. फक्त तेच नाही, त्यांनी सांगितलेली साधना देखील आपल्याला त्या गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने करायला हवी. तर मग आपल्याला ते काय आहेत ते कळतील असं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या संबंधी आपण अजून पुढे बघणारच आहोत. पण जे आपल्यासाठी काय आहे बरं, आपण दरवेळेला हे कम्पेअर करायला पाहिजे की संतांची एक स्थिती आहे ती आपण अभ्यासतो आहोत कारण आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे हे कळायला हवं. आपली काय स्थिती आहे की अखंड सावध राहायला हवं. आणि संत देखील त्यातूनच वर गेलेले आहेत. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांसारखे काही संत असे असतील की जन्मजातच ते सगळंच त्यांचं होऊन गेलं होतं. पण बरेचसे असे संत आहेत जे आपल्यासारखेच होते आणि त्यांनी ज्या तीव्र संवेगाने साधना केली त्यातून ते त्या पदाला पोहोचले. तर त्यामुळे आपण कम्पेअर करतोय ह्या वेळेला आपली स्थिती आपण ओळखूनच आहोत सगळे. आपल्याला जायचंय कुठे हा अभ्यास आपण करत आहोत. आणि का बरं करायचा असा अभ्यास? कारण त्याच्यानेच तर आपल्याला इन्स्पिरेशन मिळणार आहे की कुठपर्यंत जायचंय बाबा. त्यांच्या इतपत जाऊ असं नाही, पण आपल्याला जितकी आपण आत्ता ज्या लेवलवरती आहोत तिथून पुढे आपल्याला वर जायला हवं. तर आता इथे सावधानता जी आहे ती संतांनी देखील कशी बरं बाळगली आहे प्रत्येक क्षणी, ते वर्णन करताना आपण मागच्या वेळेला म्हणजे मागच्या अमृतधाराच्या वेळेच्या बोलण्याच्या वेळेला आपण हे बघितलं होतं की सावधान मन करी रात्रंदिन सोहम मंत्र जपाते अवन करीते अखंड फिरते तलवारीचे पाते. म्हणजे स्वामी स्वरूपानंद त्यांच्या साधकावस्थेमध्ये असं सांगतायत की रात्रंदिन सोहम मंत्राचा जप त्यांनी केला, सोहम साधना केली आणि अवन करीते म्हणजे रक्षण. तो सोहम मंत्र किंवा ती सोहम साधना माझं रक्षण करीत होतं. कसं बरं? अवन करीते अखंड फिरते तलवारीचे पाते. तलवारीचं पातं जसं अखंड फिरतं तसं हा सोहम जप, ही सोहम साधना अखंड चालू होती. त्यामुळे त्यांनी माझं संरक्षण केलं. त्यावेळेला ती सावधानता. पुढे देखील अजून एका ठिकाणी त्यांनी असं म्हणलंय की कोमल अंतःकरण आमुचे जणू फुलाहुनी फूल परी वज्राहुनी कठीण लागता मोहाची चाहूल. मोहाची चाहूल जरी लागली तरी सुद्धा अतिशय सावध आहेत. आणि आपलं असं होतं की अरे ते सगळं घडून गेल्यानंतर आपल्याला कळतो आपण असं रिॲक्ट नको व्हायला पाहिजे होतं. आपल्या बाबतीत ती सावधानता एवढी नसते, पण आपण हळूहळू शिकतोय. म्हणजे रामकृष्णांचा एक प्रसंग स्वामींनीच वर्णन केलेला आहे की केशवचंद्र सेन आणि प्रतापचंद्र मुजुमदार हे दोन्ही ब्राह्मसमाजातले मोठे लोक, तर ते आलेले असताना रामकृष्णांना भेटायला कोणीतरी असं सांगितलं की हे प्रतापचंद्र मुजुमदार हे निताई आणि केशवचंद्र सेन हे निमाई. म्हणजे जे त्यांचे शिष्य निताई, निमाईंचे चैतन्य महाप्रभूंचे जे शिष्य ते निताई आणि निमाई म्हणजे चैतन्य महाप्रभू. असं म्हटल्यानंतर तिथे दुसरा जो एक होता तो म्हणला मग हे कोण? असं म्हटल्यावर काही म्हणण्यापूर्वी रामकृष्णांनी असं म्हणलं हे जर का निमाई निताई असतील तर मी यांच्या चरणाची धूळ. रामकृष्ण असं म्हणतात. हे प्रतापचंद्र मुजुमदार यांनीच अमेरिकेमध्ये ज्यावेळेला स्वामी विवेकानंद गेले होते त्यावेळेला काही बाही त्यांच्याबद्दल खोटं बोललेले आहेत आणि त्यांना कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न, काहीतरी म्हणजे न्यूजपेपर्समधून त्यांच्याबद्दल खूप काही काही बोलले गेलेले आहेत. म्हणजे ही त्याच्या आधीची कदाचित गोष्ट असेल, पण तरी रामकृष्णांची सावधानता बघा, किती सावध आहेत ते. जर का हे चैतन्य महाप्रभू तर अरे नाही मी पण कोणीतरी आहे असं कोणीतरी एक पटकन म्हणून गेला असता जर का कोणी सावध नसता तर.
पण हे रामकृष्ण परमहंसांबद्दल आपण म्हणतोय, त्यामुळे ते लगेचच म्हणलं की मी यांच्या चरणाची धूळ अखंड सावध. कैसा अजब तमाशा जे म्हटलेलं आहे त्याचे विविध प्रकार असतात. आपल्याला माहिती आहे की आपल्या घरी सुद्धा नवरा बायकोचं ज्या वेळेला भांडण होतं त्यावेळेला कशाला उगाच तमाशा करतोयस किंवा करतेस असे शब्द आपण वापरतो. सो आम्ही एक जोक सांगायचे की एक नवविवाहित जोडपं असतं, नुकताच संसार सुरू झालेला असतो आणि सगळं कसं संसाराचं राटगाडगं चालवायचं ह्याची काहीच सवय नसते. मग काय करायचं, तू तुझ्या आईला जाऊन विचारून ये, मी माझ्या आईला जाऊन विचारून येतो, असं ते जातात मग एक कुठल्या तरी समस्येच्या साठी म्हणून. आणि मग ती येते परत घरी आईला विचारून, तो येतो आईला विचारून घरी. तर तो म्हणतो माझी आई म्हणाली की हे असं असं केलं ना तर हे बरं होईल. ती म्हणते नाही नाही पण माझ्या आईने मला असं सांगितलेलं आहे त्यामुळे हे असंच करायला हवं. स्वामी म्हणाले त्याच्यावरती काय, मॉम अनुस्मर युद्धच. तर हा जो तमाशा आपल्या घरी चालतो तो विविध प्रकारचे तमाशे बाहेर देखील बघायला मिळतात आपल्याला, हाणामारी असो काही असो. पण इथे जो तमाशा त्यांनी सांगितलेला आहे तो आतमध्ये चाललेला तमाशा आहे. आणि तो आतमध्ये चाललेला तमाशा जर का अनुभवायचा असेल तर त्यांनी सांगितलेल्या मार्गानेच जावं लागेल आणि त्या मार्गाने साधना करावी लागेल. म्हणजे निंबर्गी संप्रदायाचे भाऊसाहेब महाराज उमदीकर, गुरुदेव रानडे, अंबुराव महाराज हे आपल्याला सर्व माहिती आहेत. तर त्या निंबर्गी संप्रदायाची जी नियमावली होती तर ती लिहित असताना गुरुदेवांनी त्याच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं आहे की श्री भाऊसाहेब महाराज यांची योग्यता थोडी बहुत तरी कळण्यास त्यांच्याजवळ पुष्कळ दिवस राहावं लागेल आणि त्यांच्या प्रत्येक क्रियेचं अवलोकन करावं लागेल. पण त्यांची पूर्ण योग्यता जर का कळायची असेल तर प्रत्यक्ष त्यांच्याप्रमाणेच झालं पाहिजे. तुका म्हणे अंगी भावित आहे आपण तरीच महिमा न येईल कळो. नाहीतर आपल्याला कळणार कसं ते, जर का ती गॅप राहणारच आहे आपल्यामध्ये. जर का आपणच त्यांनी जे सांगितलेलं आहे की तुझं आत्मस्वरूप ओळख, ते आपण जोपर्यंत ओळखत नाही तोपर्यंत अंतर हे राहणारच आहे. आणि भावनिकतेने आपण त्यांचं पूजन करतो, त्यांनी सांगितलेल्यानुसार साधना करतो, हे करायलाच हवंय. पण ते ज्या वेळेला फळास येईल त्यावेळेला आपल्याला खरं कळून चुकेल की ते काय आहेत म्हणून. परवाच एक गोंदवलेकर महाराजांची गोष्ट आणि ब्रह्मानंद स्वामी यांची एक गोष्ट वाचनात आली की ब्रह्मानंद स्वामी कर्नाटकातून येत होते आणि त्यांच्या काही ओळखीच्या लोकांना ते घेऊन महाराजांच्या दर्शनाला म्हणून ते येत असताना चालत येत होते आणि महाराजांना भेटले आणि म्हणले की आम्ही लगेचच निघणार आहोत. तर महाराज म्हणाले की हे पहा, आता तुम्ही एवढे चालत आलेला आहात, आजच्या दिवस तुम्ही विश्रांती घ्या आणि उद्या सकाळी तुम्ही जा. ते म्हणले नाही 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 आम्हाला आत्ताच निघावं लागेल असं म्हणून. मग महाराज काही बोलले नाहीत, पण ते परत चालत पायी निघाले ब्रह्मानंद स्वामी आणि त्यांच्याबरोबरचे. महाराजांनी आपला घोडा काढला, घोडेस्वारी करत करत खूप पुढे म्हणजे वेगळ्या वाटेने ते गेले आणि तिथे मध्ये एक गाव होतं, तिथल्या 2 बायकांना सांगून 15 माणसांचा स्वयंपाक करून घेतला आणि ज्या वाटेने ब्रह्मानंद स्वामी येणार होते त्या वाटेच्या समोर तिथे जाऊन ते त्यांची वाट पाहत बसले त्या रस्त्यावरती. ज्या वेळेला हे लोक आले त्यावेळेला पहिल्यांदा त्यांना जेवू खाऊ घातलं आणि मग ते पाहिल्यानंतर ब्रह्मानंद स्वामी ढसाढसा रडलेत की आपण गुरूंचं ऐकलं नाही आणि त्यांना आपल्यासाठी एवढं करावं लागलं. आणि मग नंतर त्यांनी पाठ अशी थोपटली आणि मग इतरांना असं सांगताना म्हणले, ह्या ब्रह्मानंदालाच कळलेलं आहे 1 ते 1.5% महाराज काय आहेत ते. 1 ते 1.5%. म्हणजे ब्रह्मानंद स्वामी असे होते की त्यांचं नामस्मरण अखंड असायचं. त्यांना जर का 1 ते 2% कळलेले असतील महाराज, आपल्यासारख्यांची काय गत आहे. त्यामुळे आपण निरंतर साधना करत 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 ज्या वेळेला कधी त्यांच्याच कृपेने आपल्याला
काही साधनेमध्ये फलप्राप्ती होईल, त्यावेळेला हळूहळू आपल्याला आपले सद्गुरू काय आहेत ते कळायला आपण लायक होऊ. पण संतांच्या वंशात येणं म्हणजे त्यांच्या योग परंपरेमध्ये परत साधना करत राहणं हे आपण बघितलंच. पण फक्त योग परंपरेमध्ये राहून साधना नाही केली तर तसं चालणार नाही. हे सांगताना कबीर असं म्हणतात की घर का भया तो क्या भया, तख्त तरे का होय. गुरूंच्या तख्ताखाली बसण्याची योग्यता प्राप्त करून घेतलेला शूरवीर, असं स्वामींनी त्याचं वर्णन केलेलं आहे. घर का भया तो क्या भया, तख्त तरे का होय. तख्त तरे का सुरमा, सबद सनेही सोय. म्हणजे अनुसंधानामध्ये सबद सनेही म्हणजे नेहमी अनुसंधानात असलेला, स्वरूपानुसंधानात असलेला, त्यालाच हे शक्य आहे. गुरूंच्या तख्ताखाली बसण्याची योग्यता प्राप्त करून घेतलेला शूरवीर, हे शब्द. आणि स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता, या संबंधीची स्वामींकडूनच आपण ऐकलेली आहे ती गोष्ट की पानसरे आजोबा स्वामी स्वरूपानंदांच्या खोलीच्या बाहेर काही लोक बसलेले असतात. त्यांना विचारतात की ह्याचा अर्थ काय. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता. उपासिता ह्याचा अर्थ काय. तर कोणी कोणी सांगितलं की गुरूंनी सांगितलेल्याप्रमाणे साधना करायची किंवा त्यांची सेवा करायची वगैरे असं. पण त्यांनी असं पानसरे आजोबा असं म्हणाले की उपसिदती, असा त्याची फोड करता येते. उपासता जे आहे ना, तर उपसिदंती, तर उप आणि सिदती ह्याच्याने तो आलेला आहे. म्हणजे सद्गुरूंच्या चरणाजवळ बसण्याची योग्यता प्राप्त करून घेतलेला असं. तर स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासित, असं हे म्हटल्यानंतर आतल्या खोलीतून स्वामींनी जे देसाई आहेत पुण्यातले, श्रीकांत देसाई, बाबू देसाई, त्यांना ते असं म्हणाले की करेक्ट, मला हाच अर्थ अभिप्रेत होता असं लिहिताना ते. आणि यासंबंधीची पण एक खूप सुंदर आठवण मला ह्या श्रीकांत देसाईंशीच फोनवरती बोलताना त्यांनी मला सांगितलं होतं की आपले स्वामी संध्याकाळी शिवशंकरमध्ये त्यांचं प्रवचन होतं आणि सकाळी सहज हे बाबू देसाई जे आहेत, श्रीकांत देसाई, त्यांचा लॉज आहे पुण्यामध्ये, स्वरूप लॉज. तिथे स्वामी सहज सायकलीवरून, त्यांनी असं मला सांगितलं की सायकलीवरती टांग मारून ते लगेचच आले होते, बसले आणि ह्यांनी लगेच, मग बाबू देसाई म्हणाले की मी काहीतरी खायला वगैरे ऑर्डर करतो म्हणून वगैरे. नाही 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 नाही, स्वामी स्वरूपानंदांबद्दल काहीतरी सांग. कारण बाबू देसाई असे होते की त्यांना खूप सहवास मिळाला स्वामींचा लहानपणापासून, तर स्वामींबद्दल काहीतरी सांग. आणि त्यांनी हा प्रसंग सांगितला आणि स्वामी म्हणले माझं काम झालं, मी निघालो, आज संध्याकाळी प्रवचनाला ये, असं बाबू देसाईंना सांगितलं. आणि संध्याकाळी स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरुचरण उपासिता, यावरच स्वामी बोलणार होते. तर हा प्रसंग म्हणजे जो ॲक्च्युअल घडला होता तो, आणि कसं संतांच्या वाङ्मयातलं एखादं आपसूक ज्या वेळेला आपण त्याचा अभ्यास करत असताना आपल्याला कळून येतं, सद्गुरू कृपाच असते ती, तर त्यांच्याकडून कळून येतं, ते ह्या प्रसंगावरून आपल्याला दिसलं. बाबू देसाईंनीच हा सांगितला होता मला. पुढे ते असं म्हणतात, स्वरूपानुसंधान सर्वदा धर्म जगाचा एक, कळाया हवा तरी पहावा नित्यानित्य विवेक. धर्म म्हटलं की तिथे ईश्वर आला. कारण नुसतं इतर गोष्टींसाठी धर्म नसतात. कुठलेही धर्म जगातले बघितले तरी त्याच्यामध्ये ईश्वर प्राप्तीसाठीची साधना आणि नियमित आचरण, त्याच्यासाठी काय आचरण बरं करायचं, त्यातल्या सांगितलेल्या त्या गोष्टी आहेत, त्यांनी मिळून धर्म होतो. संपूर्ण जगाचा कुठला धर्म आहे बरं? स्वरूपानुसंधान सर्वदा धर्म जगाचा एक, असं म्हटलेलं आहे. आता इथे आपण बघूया, स्वरूपानुसंधान या शब्दाची फोड जर का करायची झाली तर पहिले संधान, संधान बांधणं मंत्राच्या योगे, किंवा आपण स्वच्या जाणीवेवर ज्या वेळेला अवधान ठेवतो त्याच्याने ते चित्त आत्मरामाशी ज्या वेळेला जोडलं जातं ते संधान. अनुसंधान म्हणजे रिसर्च, BARC, भाभा अनुसंधान केंद्र असं आपण म्हणतो ना, ॲटॉमिक रिसर्च सेंटर. मग त्या रिसर्चसाठी अनुसंधान हा शब्द आहे. तर
तर अनुसंधान म्हणजे रिसर्च. आता कसला रिसर्च? जे बाकीच्या योग्यांनी, संतांनी, सत्पुरुषांनी जे तत्व अनुभवलं त्याचा वेध घेतो आपण आपल्या अंतरामध्ये, आणि ते ज्या निष्कर्षाप्रत आले त्या निष्कर्षाप्रत आपण जातो तत्व ओळखण्याच्यासाठी. म्हणून तो वेध घेणं हा रिसर्च आहे. रिसर्च ह्या अर्थाने सुद्धा नुसतंच जर का आपण त्यांनी सांगितलंय म्हणजे तसं आहे बाबा माझं स्वरूप, तसं मी आत्मस्वरूप आहे असं म्हटल्यानंतर आपलं थोडीच तसं होतं. स्वामी माधवनाथांचं स्वामी ज्यावेळेला दरवेळेला सांगायचं की प्रवचनापर्यंत मी ब्रह्म आहे असं सगळ्यांनाच वाटत असतं. प्रवचन झाल्यानंतर चप्पल जरी उलटी बाहेर असली तर सगळा बोध पालटा होतो. तर त्यामुळे म्हणजे जर तो आत ठसायला हवं असेल तर मग आपल्याला सुद्धा त्याचा वेध घ्यायला पाहिजे ना. म्हणजे जसं आपण बघतो परीक्षेसाठी जर का दुसऱ्याच्या नोट्सवरून आपण अभ्यास करत असलो तर आपल्याला तेवढं समाधान नाही मिळत आणि तेवढा कॉन्फिडन्स नसतो परीक्षेमध्ये. जर का आपण स्वतःच्या नोट्स किंवा कोणाकडून जरी घेतल्या तरी त्या स्वतःच्या हाताने लिहिल्या, सगळं अंडरस्टँड केलं की मग आपल्याला जो कॉन्फिडन्स येतो आणि ज्या कॉन्फिडन्सने आपण परीक्षा देऊ शकतो तेवढा नाही कॉन्फिडन्स येत. सेल्फ स्टडी हा महत्त्वाचा आहे ह्यामध्ये सुद्धा. तर तो करण्यासाठी म्हणून जो स्वरूपाचा वेध घेणं ते स्वरूपानुसंधान हाच सर्व जगाचा एकच धर्म आहे आणि सर्वदा असं ते म्हणतायत. आता इथे एक आपल्याला कळून चुकतं. म्हणजे स्वामींचा एक प्रसंग US मधला आठवतो मला की एक ख्रिश्चन मुलगा स्वामींच्या कार्यक्रमाला आला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वामींना भेटून मेडिटेशनची प्रोसेस सगळी तो जाणून घ्यायचा प्रयत्न करून होता. आणि त्याच्यानंतर त्याने असं विचारलं की मी जर का हे केलं तर ह्यानी माझ्या धर्माशी काही प्रतारणा तर नाही ना होणार असं. त्यावर स्वामींनी वाटतं की स्वामी म्हणाले असं तुला काय वाटतं? तो म्हणाला नाही होणार. कारण हा प्रोसेस आहे, हा सायंटिफिक प्रोसेस आहे आणि हा सगळ्या धर्मांसाठी एकच आहे. म्हणजे ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, हिंदू असो, प्रत्येकामध्येच आहे. त्या स्वला जाणणं हे तू कुठल्याही धर्माचा असशील तरी सुद्धा त्याच्या पलीकडचं आहे. हे म्हणजे स्वरूपानुसंधान सर्वदा धर्म जगाचा एक. पण हे जर का कळायला हवं असेल, कळाया हवा तरी पहावा नित्यानित्य विवेक. नित्य काय आणि अनित्य काय ह्याचा विवेक करायला हवा. म्हणजे या संबंधी भावार्थ गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की जसे वेगळे करी मिसळले राजहंस पय पाणी, तद्वत विश्वी गुप्त सारते शोधी तत्वज्ञानी. राजहंस पाणी आणि दूध वेगळं जसं करतो तसं गुप्तसार जे आहे ते तत्वज्ञ म्हणजे संत हे वेगळं करतात. तर त्याच्यात सार काय आहे आणि असार काय आहे हा विवेक आपल्याला कळायला हवे. विवेक हा सुद्धा एक विचारच असतो. म्हणजे पूर्वी ज्यांना कॅसेटचं माहिती असेल, आत्ताच्या छोट्या मुलांना कदाचित नसेल माहिती, पण कॅसेट्सच्या वेळेला असायच्या, आपण सारखं त्या टेप रेकॉर्डरमध्ये प्ले करायचो आणि मग त्याचा हेड खराब व्हायचा. मग हेड क्लिनिंगची कॅसेट असायची. ती हेड क्लिनिंगची कॅसेट फिरवली की परत तो चांगलं व्हायचा. तर तसं हेड क्लीन करायचं जर का असेल तर त्याच्यासाठी म्हणून जो विचार आहे तो विवेक. तर कळाया हवा तरी पहावा नित्यानित्य विवेक असं म्हटलेलं आहे. आता स्वरूपानुसंधान या संबंधी जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलंच आहे अगदी सुरुवातीच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये. पण ती स्वसंवेद म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव. संवित म्हणजे जाणीव, स्वसंवित स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव. आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणीवेने जो जाणला जातो, जो वेद्य होतो तो स्वसंवेद्य. ते माझं आत्मरूप आहे हे पहिल्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. पण त्याची जर का अनुभूती आपल्याला यायची असेल तर गुरूंनी सांगितलेली साधना करणं आलं. म्हणजे इथे स्वामी स्वरूपानंदांनी सुद्धा ठिकठिकाणी खूप सुंदर म्हटलेलं आहे, स्वानुभवाविण कोण जाणता स्वसंवेद्यता त्याची, असं त्यांनी म्हटलेलं आहे. किंवा पुढे आपण बघणारच आहोत की आपण जसं थोतांड कधी कधी करत असतो, पुढे तो येईलच विषय, पण
म्हणजे बोलतो एक आणि करतो एक, तर ते कसं आपल्याला अजिबात मदत नाही करणार आपल्या ध्येयाशी. कुठलं ध्येय? परमप्राप्ती हे आपलं ध्येय आहे. आणि त्यासाठी म्हणून स्वरूपानुसंधान सर्वच संतांनी अखंड केलेलं आहे. आपण आपल्याला ज्या वेळेला लक्षात येईल त्यावेळेला तरी आपण ते करायला हवं. पटकन लक्षात येतं आणि असं करायचं होतं आणि पुढच्या क्षणी परत दुसरं काहीतरी चालू होतं आणि परत आपण विसरून जातो. त्यावेळेला आपण सावध व्हायला हवं. स्वामी असं म्हणतात की नित्यानित्य विवेकचं वर्णन करताना की शरीर, मन आणि बुद्धी आणि त्या संबंधीच्या वृत्ती हे अनित्य, आत्मतत्व हे नित्य, ते जाणणं हे मुख्य कर्तव्य आहे. हे जाणणं म्हणजे नित्यानित्य विवेक. शेवटी ते असं म्हणतात की संकल्पास्तव तो संभवतो भूतांचा आभास, निसंकल्पी मीच मी स्वये सांगे विश्वनिवास. संकल्प म्हणजे इच्छा, देह संकल्प म्हणजे सदोदित देहाच्या संबंधित वृत्ती जोडली जाणं, त्यानेच संकल्प निर्माण होतात. आणि हे देह संकल्प आपल्याला शरीराशी, आपल्या व्यक्तिमत्वाशी सतत जखडून ठेवतात. तर संकल्पास्तव तो संभवतो भूतांचा आभास, म्हणजे जर का संकल्प असतील तर मग प्रत्येक व्यक्ती वेगळी, प्रत्येक गोष्ट वेगळी, मी वेगळा, माझ्यामधला मी आणि त्या व्यक्तीमधला मी हे स्वतंत्र आहेत असं आपल्याला जाणवतं, असं आपल्याला वाटतं. आपण असं वागत पण असतो ना, सर्वच सारखे असं आपण नाही मानत. आपल्याला नावडती व्यक्ती असली तर नाही आपण तसा विचार करत. तर हा का बरं असं होतं? तर त्यांनी सांगितलंय संकल्पांमुळे. देहसंकल्प जोपर्यंत आहे, देहभाव जोपर्यंत आहे तोपर्यंत हे तसं होणारच. संकल्पास्तव तो संभवतो भूतांचा आभास, सर्व भूत मात्र ही वेगळी आहेत असा आभास आपल्याला वाटतो. पण निसंकल्पी एकही संकल्प ज्या वेळेला नसेल, आणि ही कधी होते बरं स्थिती? साधनेमध्ये आपण ज्या वेळेला स्वचा वेध घेत असतो त्यावेळेला इतर विचारवृत्ती नाहीच आहेत, कुठलाही संकल्पच येत नाहीये मनामध्ये. त्यावेळेला जेव्हा आपल्याला असं कळतं की अरे मी म्हणजे देह नाहीये, मी म्हणजे जो अमुक अमुक असं असं करणारा तो नाहीये, मी त्या पलीकडे असलेलं तत्व आहे, ही ज्या वेळेला आपल्याला अनुभूती येते त्यावेळेला निसंकल्पी मीच मी स्वये सांगे विश्वनिवास. प्रभू स्वतः सांगत आहेत स्वतः की अरे संकल्पच नसेल तर सर्वत्र मीच एक तत्व आहे हे तुला कळून येईल. पण त्यासाठी तुला हे सगळं करावं लागेल, स्वरूपानुसंधान. आणि तसं जर का तू करशील तरच संतांच्या वंशामध्ये तू आहेस ते तू सार्थ करून दाखवशील. त्यामुळे अखंड जागृत संतांघरचा कैसा अजब तमाशा, हवा कळाया तरी जावया लागे त्यांच्या वंशा. ऐकूया संपदाकडून.
रे अखंड जागृत संतान घरचा कैसा अजब तमाशा अखंड जागृत संतान घरचा कैसा अजब तमाशा हवा कळाया तरी जावया लागे त्यांच्या वंशा हवा कळाया तरी जावया लागे त्यांच्या वंशा जावया लागे त्याच्या वंशा अखंड जागृत संतान घरचा अखंड जागृत संतान घरचा कैसा अजब तमाशा हवा कळाया तरी जावया लागे त्यांच्या वंशा जावया लागे त्यांच्या वंशा अखंड जागृत संतान घरचा कैसा अजब तमाशा स्वरूपानुसंधान सर्वदा धर्म जगाचा एक स्वरूपानुसंधान सर्वदा धर्म जगाचा धर्म जगाचा एक स्वरूपानुसंधान सर्वदा धर्म जगाचा एक कळाया हवा तरी पहावा कळाया हवा तरी पहावा नित्य विवेक कळाया हवा तरी पहावा नित्य विवेक पहावा नित्य विवेक अखंड जागृत संतान घरचा कैसा अजब तमाशा संकल्पास्तव तो संभवतो संकल्पास्तव तो संभवतो भूतांचा आभास संकल्पा
सांगे विश्वनिवास स्वये सांगे विश्वनिवास अखंड जागृत संतांघरचा कैसा अजब तमाशा अखंड जागृत संतांघरचा कैसा अजब तमाशा हवा कळाया तरी जावया लागे त्यांच्या वंशा हवा कळाया तरी जावया लागे त्यांच्या वंशा लागे त्यांच्या वंशा लागे त्यांच्या वंशा. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषतः. सगळ्या कामना त्यक्त्वा त्याग कर, काही शेष राहून देऊ नकोस असं भगवान अर्जुनाला सांगत आहेत. त्यासंबंधीची गौतम बुद्धांची कथा अशी आहे की एका मडक्यामध्ये पाणी भरलेलं असतं आणि शिष्य आलेला असतो ते मडक्यात पाणी घेऊन आणि गौतम बुद्धांना विचारतो की सगळ्याच कामना सोडून द्यायला पाहिजे. पहिले म्हणजे कामना सोडून द्यायला पाहिजेत, सगळ्याच कामना सोडून द्यायला पाहिजेत. तर ते म्हणतात की जर का या मडक्याच्या बुडाला 5-6 छिद्र असली तर काय होईल? सगळं पाणी वाहून जाईल. एकच छिद्र असलं तरी काय होईल? सगळं पाणी वाहून जाईल. त्यामुळे त्यक्त्वा सर्वान अशेषतः असं म्हणलेलं आहे. तर निसंकल्पी मीच मी स्वये सांगे विश्वनिवास ही संतांची अनुभूती आहे. आपली तशी नसली, आपण विचारांनी ते समजून घेतोय ते तर घ्यायलाच लागतं, प्रत्येकालाच घ्यावं लागतं. पण आपली तशी नसली आणि फक्त विचारांनीच जर का आता आपल्याला कळलं आहे असा अहंकार किंवा असं त्याला जसं इंग्लिशमध्ये म्हणतो की कॉम्प्लेसन्सी, की कळलंय आता झालंय हे असं असं असतं, विचारांनीच कळलंय फक्त असं जर का झालं तर आपलंच नुकसान असतं. ते ज्ञानाची गा अंधारे ज्ञानासी. ज्ञानच ज्ञानाला पुढे त्याचं आवरण त्याच्यावरती घालतं. कुठलं वैचारिक ज्ञान मूळ ज्ञानावरती आवरण घालतं. तर तसं होऊ नये म्हणून आपण खूप काळजी घेतली पाहिजे. त्या संबंधीचा एक भावोन्मेष पुढचा आहे की स्वामी असंच म्हणतात, स्वामी स्वरूपानंद, की काही काळ, आणि त्यांच्यामधला तो जो काळ अगदी कमी आहे, काही काळ त्यांच्या मनात सुद्धा पुस्तकी विद्या आणि त्याच्यातून वैचारिक ज्ञान झाल्याचा असा तो जो आविर्भाव असतो तो काही काळ झाला होता आणि त्यांनी तो उधळून लावला काही काळानंतरच. असं म्हणजे गीतेमध्ये सुद्धा म्हणलेलं ना की तपस्वीभ्यो धिको योगी ज्ञानीभ्योपी मतोधिका कर्मीभ्यशाधिको योगी तस्मात योगी भवार्जुन. तर ज्ञानीभ्योपी मतोधिका म्हणजे शब्दज्ञानी. ह्या शब्दज्ञानी लोकांपेक्षाही योगी श्रेष्ठ असतो, तपस्व्यांपेक्षाही योगी श्रेष्ठ असतो. त्यामुळे तू योगी हो असं भगवानांना म्हणायचंय. तर शब्दज्ञानी होऊन राहू नकोस. म्हणजे शब्दांनी कळायला तर लागतंच, पण त्याच्याही पुढे जायचा प्रयत्न कर. तर ते कसा तो आविर्भाव त्यांच्या मनावर होता आणि तो त्यांनी कसा उधळून लावला त्या संबंधीचा पुढचा हा भावोन्मेष आपण बघणार आहोत. त्यामध्ये ते असं म्हणतात की वेदांताच्या थोतांडाची पाठीवरती झूल घालुनी तदा होतो सजलो तुंदिल नंदी बैल. वेदांताच्या थोतांडाची म्हणजे काय? हेच की सगळं जे कळलेलं आहे शब्दांद्वारे त्याच्याबद्दलचाच एक मोठेपणा माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो. इतर ठिकाणी तो जर का बोलत असेल तर त्याला असं वाटायला लागतं, लोक वाहवा करतात त्याच्याने, अरे आपल्याला कळलेलं आहे. तो मोठेपणा मागे जो लागतो तो खऱ्या प्रगतीसाठी आपल्याला मारक आहे. हे लवकरात लवकर स्वामीजींना कळलं आणि ते त्याच्यातून बाहेर कसे झाले ते आपण ह्याच्याद्वारे बघणार आहोत. पण ते असं म्हणतात की
अनुभूती नसताना केवळ शब्दज्ञानाने चिंतन करून आपल्याला पाहिजे तो अर्थ काढणं किंवा सोयीस्कर विधानं करणं हे म्हणजे वेदांताच्या थोतांडाचे. वेदांताचे थोतांड काय तर हे आपल्याला पाहिजे तसा अर्थ काढणं, की ही स्थिती अशी असेल, बरं अरे आपण अनुभवली नाही आहे, मग अशा वेळेला काय करायचं? जर का बोलायचंच असेल त्या बाबतीत संतांचाच रेफरन्स घ्या ना, स्वतःचं डोकं नका चालू त्या तिथे. संतांनी जे वर्णन केले तेच सांगायला पाहिजे. तर त्याला वेदांताचं थोतांड असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यासाठी रूपकात्मक त्यांनी असं म्हटलेलं आहे की पाठीवरती झूल ती होती. ती झूल म्हणजे काय, की एखाद्या मान्यवराला जसं महावस्त्र मानवंदना करतात, मानवस्त्र जे देतात, शाल पांघरतात, ती झूल पाठीवरती घातलेली होती. आणि विद्वत्तेचाच तो अहंकार होतो. तर त्याच्यामुळे घालुनी तदा होतो सजलो तुंदिल नंदी बैल. इथे तुंदिल म्हणजे धष्टपुष्ट. तर स्वामींनी पुढे असं म्हटलेलं आहे की विद्वत्तेच्या कौतुकांमधून निर्माण झालेल्या अहंकाराने फुगलेला, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तर म्हणून तुंदिल नंदी बैलाचं रूपक त्याला दिलेलं आहे. पण स्वामींनीच त्याच्या पुढे म्हणजे हा जो सगळा आविर्भाव आहे तो कसा उधळून लावला आणि त्याच्यानंतर तीव्र संवेगाने त्यांनी जी साधना चालू केली ती आपण फार बघण्यासारखी आहे. तर सुरुवातीला कसं होतं की 1929 ह्या काळापासून आपण बघू की स्वामींना वक्तृत्व स्पर्धेमध्ये नेहमी पहिलं पारितोषिक मिळायचं प्रत्येक ह्याच्यामध्ये. म्हणजे अमेरिकन इंडिपेंडन्स यावरती सुद्धा त्यांना 1931 साली फर्स्ट प्राईज मिळालेलं आहे. अमेरिकेचं स्वातंत्र्य जे त्यांना मिळालं त्यावरती ते जे बोलले त्याच्याने फर्स्ट प्राईज मिळालं. त्याच्या आधीसुद्धा ओळीने त्यांना पहिलं पारितोषिक मिळत होतं वक्तृत्व स्पर्धेमध्ये. आणि त्याच्याने थोडंफार असं आतमध्ये असं वाटून गेलं की हां आता आपल्याला कळतंय असं. आणि त्याच वेळेला ते सावध झाले. आपण असं तर काय म्हणू की वक्तृत्व स्पर्धेत काय मी बोलतो म्हणून मला मिळतं. माझे बोलण्याच्या मागचे कष्ट आहेत त्याच्या मागे. पण ते लगेचच सावध झाले आणि त्यांनी ते सगळं आता इथून पुढे आपण हेच करत राहिलो तर मूळ जे ध्येय आहे ते आपल्याला कधी साध्य होणार नाही. हे करून त्यांनी ते सर्व बाजूला केलं. म्हणजे हे बघा की 1929 साली त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये जरी त्यांना पहिलं पारितोषिक मिळत असलं तरी सुद्धा 1929 सालचीच ती गोष्ट ज्या वेळेला तो पाण्याचा गडू नळाखाली धरलेला आहे आणि अनुसंधान त्यांचं गेलं, परत त्यांना ते लक्षात आलं आणि अखंड जसं पाणी पडते त्याप्रमाणे ते अनुसंधान राहू दे ह्यासाठी ते प्रयत्नशील होते. त्याच काळातली ही गोष्ट आहे. म्हणजे त्यांची ती साधना चालू तर होतीच. असं नाही की पहिले फक्त ते वक्तृत्व स्पर्धा आणि पारितोषिक मिळवणं आणि मोठेपणा वगैरे आणि मग नंतर ते चालू असतानाच म्हणजे किती केअरफुल आपण राहायला हवं. पण ते त्यांच्या बाबतीतला काळ पण म्हणजे आपण स्वामी स्वरूपानंदांची गोष्ट करतोय, आपण आपली गोष्ट करत नाही. तर त्यामुळे तो खूप छोटा काळ आहे. पुढे ते इतके सावध झाले की पुस्तकी विद्यांच्या बाबतीत त्यांनी पुढे ह्याच्यामध्येच म्हटलेलं आहे आपल्या अमृतधारामध्ये की पुरे पुस्तकी विद्या ती की अवघी पोपटपंची रणार्थ सेना पत्रचित्रिता असे काय कामाची. रणार्थ सेना आहे पूर्ण ड्रॉइंग आहे त्याचं. पत्रचित्रिता असे काय कामाची. किंवा त्यांनी असं म्हटलंय की स्वानुभवावेण वेदांताची पोपटपंची वाया स्वप्नी अमृत पिऊन कुणाची अमर जाहली काया. परोपदेशे पांडित्याचा प्रकर्ष बहु दाखविती स्वये आचरू जाता बसते धारण पाचावरती. स्वतः त्याचं आचरण करून जाताना कळतं त्या व्यक्तीला की अरे अवघड आहे. नाहीतर पांडित्याचा भरपूर प्रकर्ष दाखविला जातो. त्यासंबंधित संजीवनी गाथेमध्ये पण फार सुरेख अभंग आहे. ते म्हणतात की शब्दाचे पांडित्य कल्पनेच्या गोष्टी वावगी चावटी करू नये तेने पोटी उठे दंभ अभिमान आत्मसमाधान दूर राहे. गोडी कळावया द्यावा गुळ खाया. गोडी जर का कळायची असेल तर गुळ दे खायला. तसं देव ओळखाया स्वानुभव. हे पुढे म्हणतात की स्वामी म्हणे नाही पांडित्याचे काम स्वये आत्माराम दाखवावा. स्वतःलाच तू आत्माराम तुझा दाखव.
म्हणजे त्या दृष्टीने प्रयत्न कर, असं त्या पंडिताला सांगतायत. नाहीतर मग पोटी दंभ अभिमान उठल्याशिवाय राहणार नाही आणि तो घातक असेल तुझ्या पुढल्या प्रगतीसाठी. आता घालुनी तदा होतो सजलो तुंदिल नंदीबैल आपण बघितलं की त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की धष्टपुष्ट विद्वत्तेच्या अहंकारामधून किंवा मोठेपणा जो लोकांकडून मिळतं, लोक वाहवाह करतायत, त्याच्याने तो धष्टपुष्ट झालेला असा तो नंदीबैल आहे. या संबंधी अचानक पुलं आठवतात. म्हैस तुम्ही त्यांचं ऐकलं असेल. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की उस्मान शेठ एका मुलाला जांभळीच्या झाडावरती चढवतात आणि टोपलीवर जांभळी काढून घेतात. मग लोक चतुर मंडळी उस्मान शेठला हरभराच्या झाडावरती चढवतात आणि आपापल्या जिभा जांभळ्या करून घेतात. तर हे हरभऱ्याच्या झाडावरती चढवणं ते खाली पाडणारं असतं आणि आपल्याला असं वाटतं की नाही, आपल्याला लोक व्हावा म्हणतात म्हणजे आपल्यामध्ये खरंच काहीतरी आहे. पण ॲक्च्युली त्या साधनेच्या तो जो मोठा वटवृक्ष आहे त्यामधून आपण खाली पडत असतो हे आपल्याला कळत नाही तिथे. तर तसं होऊ नये म्हणून त्यांनी म्हटलंय पुढे की गळ्यात खुळखुळ वाजत होते विषयांचे घुंगूर, पिटुनी ढोलकी हलीव मुंडकी म्हणे मीपणा थोर. गळ्यात खुळखुळ जे आपण विषयांचे घुंगूर त्या बैलाला घातलं की तो हल्ला की ते आवाज येतो. तर कुठले घुंगूर आहेत बरं? विषयांचे घुंगूर असं. आणि त्याच्यामधून होतं काय की पिटुनी ढोलकी, ती ढोलकी पण कुठली ते आपण बघणार आहोत पुढच्याच साखीमध्ये. पण हलीव मुंडकी, कोणी म्हटलं की हो हो काय छान बोलता हो तुम्ही, मग हा पण असा करतोय. त्या अर्थाने त्यांनी म्हणलंय की पिटुनी ढोलकी हलीव मुंडकी. हो आता काय करणार, ते आहे त्याला लागतं एवढं. खूप कष्ट करावे लागतात. तो असा अझ्युम करतोय त्यांनी म्हटल्यानंतर की हो आपल्याला ते झालेलंच आहे, जे की तशी वास्तविकता नाहीये. म्हणून पिटुनी ढोलकी हलीव मुंडकी म्हणे मीपणा थोर. तो मीपणा आणि त्या व्यक्तिमत्वात्मक मी तो उल्लंघताच येत नाही आपल्याला. म्हणजे जे आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ना की कनक, कांता आणि कीर्ती यापासून अलिप्त दूर राहिलं पाहिजे. कनक आणि कांता एक वेळ दूर राहील, पण कीर्तीपासून दूर राहणं हे अजूनच अवघड आहे. कारण तिथे अगदी शेवटपर्यंत छोटासा अहंकार सुद्धा माणसाला गाफील राहिला तर तो त्याला खाली आणू शकतो. ह्याचं एक उदाहरण स्वामी माधवनाथ सांगायचे की ते एक व्यक्ती होत्या तर त्यांच्याकडे गेले होते आणि खरोखरच ती व्यक्ती विद्वान होती. त्यांच्याशी बोलणं झालं, सगळंच चांगलं झालं, एकदम छानपैकी बोलले. आणि निघताना स्वामी माधवनाथ निघताना दाराजवळ ज्यावेळेला ते आले त्यावेळेला म्हणतात, बरं का बाळासाहेब, माझ्यासारखा निरहंकारी माणूस पंचक्रोशीत सुद्धा तुम्हाला सापडणार नाही. इथपर्यंत सगळं झालेलं ते चांगलं. म्हणजे तो माणूसच खराब असेल असं नाही, तो चांगलाच असेल माणूस, पण हा छोटा अहंकार जो राहिलेला आहे की माझ्यामध्ये अहंकार नाहीये, तो सुद्धा आपल्याला कधी खाली पाडेल आपल्याला सांगता येत नाही. तर त्यामुळे एकतर नेहमी, म्हणूनच तर संतसंग आवश्यक आहे की नेहमी त्या मोठ्या व्यक्तींच्या मध्ये राहिल्यानंतर आपण कुठे आहोत आपल्याला कळतं, आपल्याला कुठे जायचं ते कळतं आणि आपण नेहमी डाऊन टू अर्थ असतो. तर म्हणून संतसंग खूप आवश्यक आहे. म्हणजे समर्थ सुद्धा असं म्हणतात की अद्वैत निरूपणे अगाध वक्ता. अद्वैत निरूपण अगदी छानपैकी करू शकतो तो, परी विषयी लोलंगता, पण विषयांमध्ये अडकलेला असतो. ऐसिया गुरुचेनी सार्थकता होणार नाही. तो मोठेपणामध्ये अडकलेला आहे. जरी तो नीट छानपैकी बोलत असला तरी सुद्धा तो विषयांमध्ये अडकलेला आहे. तर ते इथे जे विषयांचे घुंगूर म्हटलेले आहेत ते घुंगूर आपल्याला अडकवून ठेवतायत. ॲक्च्युली आपण मुंडी हलवली की ते हलतायत असं नाही आहे. म्हणजे असं जरी दिसत असलं तरी सुद्धा ते आपल्यामध्ये, आणि गळ्यात खुळखुळ म्हणजे गळ्यामध्ये घातलं असेल तरी सुद्धा अजून एक त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो की गळ्याच्या आत, बाहेरून जरी दाखवत नसला एखादा माणूस तरी सुद्धा त्याच्या आतमध्ये ते ठुसठुसत राहतं. तर त्याचा जो खुळखुळ आवाज असतो तो
भगवान असं म्हणतात की कर्मेंद्रियाणी संयम्य य असते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्यासार स उच्यते. मिथ्याचारी म्हटलेलं आहे, ढोंगी असं म्हटलेलं आहे त्या व्यक्तीला जो बाहेरून दाखवतो की काही कुठल्याही कामना नाहीत आणि काही, आणि आतमध्ये त्या कामनांचं त्याचेच विचार त्याच्या मनामध्ये घोळत आहेत. तर ही खुळखुळ आतमध्ये सुद्धा चालू असू शकते, बाहेरूनच असेल असं नाही. पण हे सगळी खूळ, हे सगळं जे खूळ आहे ते आपण पहिले काढून टाकलं पाहिजे जर का आपल्याला तिकडे जायचं असेल तर, अनुभूतीच्या साठी म्हणून. तर पिटुनी ढोलकी विद्वत्तेचा गाजावाजा असं स्वामी सांगतात. हली व मुंडकी लोकांच्या कौतुकाचा ॲक्सेप्टन्स. पुढे असं आहे की ढुम 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 शब्दाच्या नादे ढोंग ढोलकी संगे सांगे तैशी टाकीत होतो पाऊले पुढे मागे. तो बैल आहे ना, तो जसं लोक म्हणजे ती जी विद्वत्ता त्याला जशी आतून हलवेल तसा तो हल्ला जातोय. त्याला काही गोल एक ठराविक दिशा उरलीच नाहीये. लोक वाहवा करतील तिथे त्याच्या मागे जायचं. असं जर का होत राहिलं तर मग आपला गोल तो मार्ग वेगळीकडेच राहिला आणि आपण चाललोय एकीकडे. तर सांगे तैशी टाकीत होतो पाऊले पुढे मागे. आणि ढुम 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 शब्दाच्या नादे. हा कुठला शब्द बरं आहे? तर स्वामी असं म्हणतात की विद्वत्तेचा मोठेपणा मिळवण्याच्या इच्छांचा आवाज. तो ढुम 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 शब्दाच्या नादे ढोंग ढोलकी संगे. ढोलकी म्हणजे परत आपण बघितलंच की कुठली ढोलकी, तर विद्वत्तेचा जो गाजावाजा करतो माणूस त्याचा. आणि मग हे सामान्य पातळीवरचा माणूस असेल तर त्याचं ह्याच्यातच आयुष्य निघून जातं आणि कळत सुद्धा नाही आपल्याला. कितीतरी वर्षांनी मध्येच एकदा जाणवतो, पण त्यावेळेला अशी ती स्टेज आलेली असते की सगळेजण मान्य करू लागलेत आपल्याला आणि ती मान्यता मिळालेली आहे. आता कसं त्यातून बाहेर पडायचं. स्वामींनी असं पुढे म्हणलेलं आहे, म्हणजे स्वामींसारखे संतच हे करू शकतात असं, आणि आपल्यासाठी ते इन्स्पिरेशन आहे. म्हणजे तेच असं करू शकतात म्हणून आपण आणि ते ह्यांच्यामध्ये अंतर सोडून आपण परत आपल्यासारखंच वागणं असं नाही आहे त्यांना अभिप्रेत. ते सांगतायत कशाला हे, त्यांची तर ती स्थिती होऊन गेलेलीच होती. मग ते आपल्याला बोध व्हावा म्हणून हे सांगितलेलं आहे. म्हणूनच तर ते उद्बोधन असं जे सुरुवातीला आपण म्हणलं आवर्जून सांगितलेलं आहे. तर काय बरं म्हणले त्यांनी की ढोल फोडीला झूल घुंगुरा दिले झुगारुनी दूर सोहम भावे उडी घेतली अनंतात चौखूर. फार सुंदर वर्णन केलेलं आहे की सोहम भावे म्हणजे काय ते तर आपण बघणारच आहोत पुढे. उडी घेतली अनंतामध्ये चौखूर म्हणजे काहीही विचार न मागे ठेवता, काहीही मागे न ठेवता की पूर्ण मला ईश्वर प्राप्तीसाठीच सगळं काही करायचंय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बाजूला सोडल्या. आणि चौखूर याचं सुद्धा स्वामी खूप सुंदर वर्णन करतात की 4 खुरांच्या सह. कुठली खुरं? सदिच्छा म्हणजे सतकडे नेणारी जी इच्छा ती सदिच्छा, संयम, स्वाध्याय आणि साधना, ही 4 खुरं. त्या 4 खुरांच्या सह अनंतामध्ये उडी घेतली आणि शांतामधून अनंतामध्ये जाणं असं ते शीर्षक स्वामींनी ह्या भावोन्मेषाला दिलेलं आहे. तर स्वामी दरवेळेला सांगायचे आपण ध्यानामध्ये सुद्धा ज्या वेळेला असतो आणि शब्दांचा आधार घेत असतो, मंत्राचा आधार घेत असतो आणि इथे भ्रूमध्यापाशी अवधान केंद्रित करत असतो आणि जोपर्यंत शब्द आहेत तोपर्यंत आपण कम्फर्टेबल आहोत. आधारासाठी शब्द आहेत पण ते आधारासाठीच आहेत. त्यामुळे स्वामी दरवेळेला म्हणायचे ना की ती डायव्हर ज्या वेळेला असतो ती फळी असते. शब्द आणि त्याचा आधार घेणं म्हणजे त्या फळीवरती उभं राहणं. पण त्या फळीवरतीच त्याला उभं नाही राहायचं, त्याला डाईव्ह घ्यायची आहे ना पाण्यामध्ये. त्यामुळे तो शब्दांचा आधार शेवटी सोडावा लागतोच. तसा त्यांनी इथे तरी मेडिटेशनमध्ये आपण बघतोय की हा आधार शब्दांचा, इथे बाकी कुठल्याही लौकिक गोष्टीचा आधार न घेता त्यांनी अनंतामध्ये उडी घेतली. म्हणजे त्याकडे झोकून दिलं स्वतःला आणि पुढे किती तीव्र संवेगाने त्यांनी साधना केली ते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे हा थोडासा काळ त्यांच्या बाबतीत जो गेलेला तो प्रांजळपणे त्यांनी कबूल केलेला आहे. हेच तर वैशिष्ट्य आहे संतांचं की जसं आहे तसं अगदी खरेपणाने त्यांनी तिथे ते लिहून ठेवलेलं आहे. नाहीतर एखादा माणूस असेल तो केपेबल असून शांताच्या पलीकडे जाऊच शकत नाही. असं जे आहे
ते होऊ नये ह्यासाठी म्हणून एकनाथ महाराज काय बरं म्हणतात, गुरु का मुंडा बडा गुंडा चीप की कहे बात. म्हणजे गुरूंचा कोण तो साधक असेल तो बडा गुंडा, त्याला असं वाटतं की काय आपल्याला बोलता येतं किंवा काय आपण सगळं हे आपल्याला कळतंय. चिपकी कहे बात सुनने वाले बहरे बाबा दिन की करे रात. अरे पण तो सगळ्यांना सांगायला जातोय पण त्याचं कोणी ऐकतच नाही. आणि माझं का नाही ऐकत, अरे मला एवढं माहितीये असं त्याला जे सारखं होतंय आतून ठुसठुसतंय, तर ते त्याला एक तर ते विचलित करतंय सारखं. मग पुढे ते असं म्हणतात की सोही एक मुंडा जेव आप रूप ढुंडा. तो एकच गुरूंचा साधक ज्याने स्वतःला शोधलं. सोही एक मुंडा जेवे आप रूप ढुंडा और क्या कहूं ज्यादा करो वेद लुंडा. म्हणजे वेदांच्या पलीकडे जातो, म्हणजे वेद ज्याचं वर्णन करतात त्याला तो अनुभवतो. असा तो एकच. आपनी राह चले दिलकू करे पाक. म्हणजे मनाला, पाक म्हणजे प्युअर, कुठलंही त्याच्यामध्ये इम्प्युरिटी नाही अशा अर्थाने आपण बघूया तिथे की मनाला तो ह्या सर्व वृत्ती काय मोठेपणाचा ज्या काही असतील त्याच्यापासून एकदम शुद्ध असं ते मन होऊन जातं. तनक मनन सटोना मुमे पडेगी खाक. हे जे त्यांनी वर्णन केले ते आपण ऐकल्यावर तर आपल्याला भीती वाटेल की काय. असं वाटतं की त्यांनी म्हटले क्षणभर जरी अनुसंधान सुटलं तरी किंवा चिंतन मनन सुटलं तरी साधना त्याची अफेक्ट होते. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की परत पहिल्यापर्यंत येतं. आपण असं धरूया की साधना अफेक्ट होते, नाहीतर तर आपल्याला खूपच टेन्शन येईल. खलक म्याने मरिये खुदा नई जुदा कोय एका जनार्दन का बंदा जनन मरण खोय. म्हणजे बरेच लोक जन्मतात आणि मरतात पण त्या खुदाला कोणी शोधत नाहीत, की त्याला समजत नाहीत कोणी. पण हा एका जनार्दनांचा जो मुंडा आहे तो जन्म मरणांच्या पलीकडे गेलाय. एका जनार्दन का बंदा जनन मरण खोय, त्याही पलीकडे गेला. तर काय करायला पाहिजे हे आपल्याला ह्यामध्ये कळून येतं. दासबोधामध्ये समर्थांनी असं म्हणलेलं आहे की नेणपणे झाले ते झाले, झाले ते होऊन गेले, जाणतेपणे वागले पाहिजे नेमस्त. जे गेलं होऊन ते होऊन गेलं, ठीक आहे, आपण नाही बरोबर वागलो, काय काय होतं ते, पण आता आपल्याला कळलंय ना की कुठे जायचंय, काय करायचंय. आता जाणतेपणे वागले पाहिजे नेमस्त. हा आपण ह्यातून आपल्यासाठी काय शिकायला मिळतं, तर हे शिकायला मिळतं की ठीक आहे आता होऊन गेलं त्याच्या बाबतीतच परत रडत राहिलो तर अजून पुढचा काळ निघून जाणार आहे. पण आता आपल्याला काय करायचं ते आपल्या सद्गुरूंनी सांगितलंय ना, मग त्यानुसारच मी मार्गक्रमण करीन. हा जो साकी समूह आहे प्रथम आपण सिद्धीकडून ऐकूया.
वेदांताच्या थोतांडाची पाठीवरती झूल, वेदांताच्या थोतांडाची पाठीवरती झूल, घालुनी तदा होतो सजलो तुंदिल नंदी बैल, घालुनी तदा होतो सजलो तुंदिल नंदी बैल, वेदांताच्या थोतांडाची पाठीवरती झूल, घालुनी तदा होतो सजलो तुंदिल नंदी बैल. गळ्यात खुळखुळ वाजत होते विषयांचे घुंगूर, गळ्यात खुळखुळ वाजत होते विषयांचे घुंगूर, पिटुनी ढोलकी हलिव मुंडकी म्हणे मी पणा थोर, पिटुनी ढोलकी हलिव मुंडकी म्हणे मी पणा थोर, म्हणे मी पणा थोर, वेदांताच्या थोतांडाची पाठीवरती झूल, घालुनी तदा होतो सजलो तुंदिल नंदी बैल. ढुम 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 शब्दाच्या नादे ढोंग ढोलकी संगे, ढुम 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 शब्दाच्या नादे ढोंग ढोलकी संगे, सांगे तैशी टाकीत होतो, सांगे तैशी टाकीत होतो, पाऊले पुढे मागे, पाऊले पुढे मागे, वेदांताच्या थोतांडाची पाठीवरती झूल, घालुनी तदा होतो सजलो तुंदिल नंदी बैल. ढोल फोडीला झूल घुंगुरा, दिले झुगारुनी दूर, ढोल फोडीला झूल घुंगुरा, दिले झुगारुनी दूर, ढोल फोडीला झूल घुंगुरा, दिले झुगारुनी दूर, सोहम भावे उडी घेतली अनंतात चौखूर, सोहम भावे उडी घेतली अनंतात चौखूर, अनंतात चौखूर, वेदांताच्या थोतांडाची पाठीवरती झूल, घालुनी तदा होतो सजलो तुंदिल नंदी बैल, वेदांताच्या थोतांडाची पाठीवरती झूल, घालुनी तदा होतो सजलो तुंदिल नंदी बैल, घालुनी तदा होतो सजलो तुंदिल नंदी बैल, घालुनी तदा होतो सजलो तुंदिल नंदी बैल. सोहम भावे उडी घेतली अनंतात चौखूर. आणि त्यानंतर स्वामीजींनी जी सोहम साधना केली त्यातून सोहम दर्शन आपल्याला जे अनुभवता येतं ते आता आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण सोहम प्रयत्नपूर्वक स्मरण करत असतो. त्यांनी देखील तसं केलं. ती पाणी भरताना त्या गडूमध्ये सतत स्वरूपानुसंधान आणि सोहम भजन ते करत असताना ते प्रयत्नपूर्वक होतं. नंतर त्यांनीच असं म्हटलेलं आहे की मरण भय तदा अंतःकरणी कारण मोहावरण सोहम स्मरणे
परी आता दिले निर्भयतेने ठाण. सोहम स्मरणाने आता निर्भयता प्राप्त झाली. सुरुवातीला मोह होता म्हणून मरणाचं भय होतं, म्हणजे तो जो आजारपणाचा त्यांचा काळ होता आणि त्याच्यातून ते बाहेर आले की जगतोय का नाही, पुढचा श्वास येतोय की नाही. मग असं जर का आहे की श्वास येतोय की नाही हीच जर का अवस्था आहे तर मग श्वासावरतीच लक्ष केंद्रित करूया, असं किती जण आपल्यापैकी विचार करू. असा त्यांनी विचार केला आणि त्यातून त्यांची सोहम साधना सुरू झाली. त्यामुळे मरण भय तदा अंतःकरणी कारण मोहावरण. सोहम स्मरणे परी आता दिले निर्भयतेने ठाण. सावधान मन करी रात्रंदिन सोहम मंत्र जपाते. अवन करीते अखंड फिरते तलवारीचे पाते. नंतर पुढे असं म्हणतात की सावध मनसा अखंड परिसा हे सोहम संगीत. सावध मनसा अखंड परिसा हे सोहम संगीत. आणि म्हणजे पहिले सोहम स्मरण आहे, त्यानंतर सोहम जसं जसं सहजावत गेलं तसं सोहम संगीत असं ते त्यांना, म्हणजे सावधानता तर अखंड होतीच, तर त्यामुळे आता सारखं सारखं स्मरण प्रयत्नपूर्वक करायला लागत नाहीये. मग आता मनालाच म्हणत आहेत की सावध मनसा अखंड परिसा हे सोहम संगीत. त्याच्यानंतर पुढे अजून जे त्यांचं झालं की विनाश्रवण सोहम सोहम असा जो ध्वनी अंतरामध्ये उमटत आहे की ते असं म्हणतात की अंतरातून सहज ध्वनी तो निघतो सोहम सोहम. विनाश्रवण ऐकता तोषतो माझा आत्मा राम. इतका सहज आता तो सोहम स्मरण होतं ते आता सहजावलंय की विनाश्रवण मला तोच ऐकता येतोय अंतरामध्ये आणि त्याच्यामुळे आत्माराम तोषला जातोय. विना वैखरी असं देखील सोहम शब्दोच्चार होतोय. हे जे उपनिषदांमध्ये म्हटलेलं आहे की न चालता चालणं किंवा न ऐकता ऐकू येणं, हे सर्व जे आहेत ते स्वामीजींनी या साक्यांमधून सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जर का त्यांची सुरुवात बघितली की सोहम स्मरण, मग त्यावेळेला आपण प्रयत्नपूर्वक की हां सोहम म्हणजे मंत्रावरती आपल्याला बसवायचं आहे. श्वास घेताना सो, सोडताना हम, त्यावेळेला तो सोहम मंत्र काय सांगतोय, त्यामागची धारणा काय आहे, तर मी आत्मस्वरूप आहे ही धारणा, हे आपण प्रयत्नपूर्वक स्वतःला समजावत असतो ध्यानाच्यासाठी बसतानाच्या वेळेला. ते करता करता स्वरूपाचं अनुसंधान होऊ लागतं. स्वरूपाचं अनुसंधान होत असताना अंतःकरणावरती सोहमभाव म्हणजे जो आत्मभाव प्रकट होतो, जेव्हा अनुभूती येते की मी आत्मस्वरूप आहे म्हणजे सोहमभाव, तर त्या सोहम भावे उडी घेतली अनंतात चौखर, हे जे म्हटलेलं आहे ते सोहम भाव म्हणजे हा आत्मभाव की मी आत्मस्वरूप आहे. पण ही अनुभूती आणि ती देखील कशी त्यांच्या बाबतीत सहजावत गेली ह्याचं वर्णन आहे. म्हणजे हे खरंच ज्यावेळेला आपण ऐकतो त्यावेळेला असं होऊन जातं की अरे किती गॅप आहे त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये. मग त्याचंच टेन्शन एक तर नाही येऊन जाणार. पण कधी कधी असं असतं की ते इथपर्यंत गेले तर आपण निदान इथपर्यंत तरी जायचा प्रयत्न करूया आणि स्वतःला आपलं ध्येय, जसं त्यांनीच पुढे म्हटलेलं, ध्येय कधी हातामध्ये नाही आलं पाहिजे इतकं ते ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे, असं जे म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 2-3 अर्थ आहेत त्याच्यामध्ये की परमात्मा प्राप्तीचं ध्येय जे आहे ते हातामध्ये वेगळेपणाने येणार नाही, कारण परत ते द्वैत निर्माण होईल त्याच्यामध्ये. तशा अर्थाने आणि सुदूर असं की अरे तुझी कॅपेबिलिटीज थोड्या स्ट्रेच कर, रडत काय बसतोय सारखा की नाही माझ्यामधून होणार, 5 मिनिटाच्या वरती मी बसू नाही शकत, पाय हालायला लागतात, हळूहळू वाढव. मग तुलाच नंतर मागे वळल्यानंतर असं वाटेल की अरे आपण 5 मिनिटापासून अर्ध्या तासावरती आलो, 1 तासावरती आलो. त्याचा एक वेगळाच जो कॉन्फिडन्स मनामध्ये येतो, त्यातून आपली परत प्रगती व्हायला मदत होते. त्यांची स्टेज आपण का आत्ता बघत आहोत की हायेस्ट काय आहे जे माणूस अचीव करू शकतो मानवी जीवनामध्ये, त्याचं दर्शन आपल्याला त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, ते आपण बघितलं पाहिजे. म्हणजे इव्होल्युशनचं हायेस्ट काय अचीवमेंट असेल इव्होल्युशनरी, ती स्वामींच्या ह्या शब्दांमधून आपल्याला पाहायला मिळते. हे सुद्धा आपलं भाग्यच आहे.
नंतर ते चित्त स्वस्वरूपामध्ये इतकं आतमध्ये स्थिर होतं की ते बाहेर निघत नाही, अशी त्यांची अवस्था असते. जसं ते चित्त चाकाटले स्वरूपा माझारी, न निघे बाहेरी सुखावलो, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं. हे तेच दर्शवतं की ती सहजावस्था त्यांची होऊन गेलेली आहे. चित्त आता बाहेर निघत नाही, आपलं जात नाही त्यांचं बाहेर निघत नाही असे. मग काय बरं होतं, त्याच्याही पुढची अवस्था अशी आहे की आत्मभाव कुठल्याही गोष्टींमुळे विचलित होत नाही. मग पक्ष्यांचं कूजन जरी ऐकू आलं ध्यान करताना, तरी ते आपल्याला सहाय्यभूतच होतंय, त्यातून ईश्वरच दिसतोय किंवा अनुभवायला होतंय, असं त्रास नाही होत. सुरुवातीला ध्यान करताना जर का डिस्टर्बन्स असेल, म्हणजे हे ज्या वेळेला मी ह्या गोष्टी म्हणजे बोलायचा अभ्यास करत होतो ना, त्याला ऑफिसमध्ये थोडा वेळ बघत होतो, वेळ होता म्हणून. तर तिकडे त्या खिडकीच्या जवळ एक कबूतर होतं, सारखं पायाने आवाज करत होतं. सुरुवातीला असं झालं की अरे काय, आणि मग लगेच अरे आपण कशावरती बोलतोय. तर ते पक्ष्यांचं कूजन जे आहे किंवा काही त्यांची हालचाल जी आहे, त्याचं डिस्टर्बन्स जो आहे तो सुद्धा होत नाही, त्याच्यामधून ती अवस्था ढळत नाही, आत्मभावावरतीच चित्त राहतं, अशी त्यांची अवस्था आहे. तर हे करताना स्वामी जी त्यांची अत्युच्च अवस्था आहे ती सांगताना इतकं सुरेख वर्णन केलेलं आहे त्यांनी की मशिदीमधून बांग ऐकायला ज्या वेळेला येते, सकाळी सकाळी असतं ना, आणि त्यावेळेला ध्यान करत असताना एखाद्याची मनोवृत्ती तेवढी तयार नसेल तर ते डिस्टर्ब करू शकतं. काही कुठल्याही त्याचे रिझन्स आपण नको आत्ता विचार करायला, पण जे काही कुणाकडूनही अभिनिवेशात्मक काही जर का असलं तर त्याचा आपल्याला त्रास देऊ शकतो. पण स्वामी असं म्हणतात, ला इलाह इल्लिल्लाह पढ़ती है यही दुनिया कलमा, होता सोहम ध्यान अंतरी ती साथ करी आम्हा. म्हणजे ला इलाह इल्लिल्लाह म्हणजे अल्लाह हा एकच आहे देव, इतर कोणी नाही. आपण सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये म्हणतो ना की देव, राम हाच देव किंवा कृष्ण हाच देव, तसं अल्लाह हा एक देव, असा त्यांच्यामधला इस्लाम धर्मामधला एकेश्वरवाद आहे. तर तो स्वामी असं म्हणतात की ती जी मशिदीमधून बांग दिली जाते किंवा हा जो त्यांचा जो हा मंत्र आहे ला इलाह इल्लिल्लाह, तो जरी होत असला तरी तो आम्हाला साथच करतो सोहम ध्यान करताना. म्हणजे काय अवस्था असेल आपण विचार करायला हवी. म्हणजे एकतर ते जे म्हटलेलं आहे ला इलाह इल्लिल्लाह तो, आणि आपला धर्म हिंदू धर्मामध्ये जे म्हटलेलं आहे की एकच ईश्वर सर्वांच्या मध्ये आत्मस्वरूपामध्ये आत्मरूपाने नांदतो, हे सारखंच आहे. त्यामुळे सुद्धा त्यांना त्याचा अजिबात त्रास नाही होते, कुठलेही विचलित करणारी धारणा त्यातून निर्माण होत नाहीये. म्हणून ते होता सोहम ध्यान अंतरी ती साथ करी आम्हा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि स्वामींनी त्याचं वर्णन करताना पुढे असं म्हटलेलं आहे की हिंदू धर्मामध्ये देखील असंच म्हटलेलं आहे की हा जो देव आहे त्याचं कुठलंही अमुक एक ठिकाणी तो आहे असं नाही. कारण अमुक एक ठिकाणी तो जर का असला तर म्हणजे त्याला आकार असायला हवा. तो सर्वांच्या मध्ये आहे, म्हणूनच तर ते निराकार तत्व आहे. निराकार तत्व आहे, सर्वांच्या मध्ये आहे ते. आणि म्हणूनच तर अनिकेत हे नाव स्वामी म्हणतात की अनिकेत हे नाव काय सांगतं, ज्याचं कुठलंही निकेतन, एक स्पेसिफिक घर नाही, अनिकेत, सगळीकडे तो आहे व्यापलेला, ज्याला घर नाही असं नाही, जो सर्वत्र आहे म्हणून त्याचं विशिष्ट घर नाही, असा अनिकेत. तर ही आपल्यामध्ये सुद्धा तीच धारणा आहे. त्यामुळे सर्व धर्मांच्या तत्वधारणा जर का बघितल्या तर त्याच्यामध्ये विसंगती काही नाही आहे. त्या ईश्वराप्रतच जायचंय, मग तो येशू ख्रिस्त असो किंवा अल्लाह असो किंवा राम असो कृष्ण असो, तिथपर्यंतच जायचंय. फक्त त्या जाण्याचा मार्ग जो आहे तो आपल्या धर्मामध्ये जो प्रकाशित झाला आणि जितक्या डिटेलमध्ये आपल्याला तो संतांच्याकडून आपल्याला कळतोय ते आपलं परमभाग्य आहे असं म्हणता येईल. पण स्वामी असं म्हणतात की ला इलाह इल्लिल्लाह पढ़ती है यही दुनिया कलमा, होता सोहम ध्यान अंतरी ती साथ करी आम्हा.
मग पुढे काय बरं म्हणतात, सुमनतती द्रुमलता डोलती ध्याती सोहम सोहम, मीही तया संगती नाचतो गातो सोहम सोहम. म्हणजे सुमनतती, फुलं असू देत किंवा द्रुमलता, पुष्पलता असू देत, सगळ्यांच्या मधून त्या डोलतायत त्यावेळेला. म्हणजे हे कसं असेल की ध्यानकालामध्ये आतमध्ये विचार नाही चालू आहेत त्यांचे, व्यवहार काळामध्ये सुद्धा त्यांना तेच दिसतंय. अशा अर्थाने ते की बाहेर पडले, थोड्या वेळ चालायचे ज्या वेळेला ते तिथे दिसतंयत की झाडं किंवा काही फुलं वगैरे हवेने अशी वाऱ्याने झुळूक येते आणि ते डोलतायत, त्याच्यातून ध्याती सोहम सोहम हा त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण व्हावा. आणि मीही तया संगती नाचतो गातो सोहम सोहम. म्हणूनच तर ते म्हणतात ना, स्वच्छंद निर्मळ वाहतो निर्झर आम्हा साक्षात्कार गोविंदाचा. पुढे असं म्हटलंय की करी गुंजारव पंकजी भ्रमर आम्हासी गजर हरिनामाचा, उद्यानी कोकिळ गातसे संगीत आम्हा हरिगीत आवडे ते, अखंड गंभीर गरजतो सागर आम्हा सोहम स्वर. स्वामी म्हणे हे आणि सुमनतती द्रुमलता डोलती ध्याती सोहम सोहम, मीही तया संगती नाचतो गातो सोहम सोहम, हे एकाच गोष्टीचं वर्णन करत आहे. आता ह्या संबंधीची एक आठवण मला सांगू इच्छितो, आली आत्ताच, की स्वामीजींबरोबर मी कॅनडामध्ये जात होतो आणि नायगरा फॉल्सच्या जवळून आम्ही चाललो होतो. मी, राधिका कुलकर्णी, समीर संखे आणि स्वामीजी असे 4 जण होतो. आणि मला असं वाटलं की अरे एरवी आपण इतकं ड्राईव्ह करून जातो किंवा फ्लाय करून जातो नायगरा फॉल्स बघायला, तर आता बाजूने जातोय आपण. आम्ही टोरंटोमधला कार्यक्रम स्वामीजींचा झाला आणि मग तिथून जाता जाता US एंटर करत होतो. आणि मग त्यावेळेला, कारण तिथेच एंट्री पॉईंट आहे एक, US आणि कॅनडामधला एंट्री पॉईंट आहे नायगरा फॉल्स. तर असं वाटलं की अरे आहेत, आलो एवढ्या जवळ तर बघूया ना. तर स्वामींना मी एकदा विचारलं की स्वामी आपण थोड्या वेळ बसू शकतो का, म्हणजे बघू शकतो का. स्वामी नको आता जाऊया पुढे. मग मी एकदम गप्प बसलो. पण त्यांना कळलं की आतून याची इच्छा दिसते बघण्याची. म्हणजे आपली इच्छा खरं सद्गुरूंवरती लादणं किती चुकीचं काम आहे. पण त्यावेळेला तसं झालं आणि थोड्या वेळानंतर तेच स्वतः म्हणाले की बरं थांबूया थोड्या वेळ. आणि मग आम्ही तो बघायला गेलो. आणि नुसतं बघणं असं एखाद्याने केलं असतं ना, स्वामीजी म्हणाले की चला ध्यानाला बसूया आपण थोड्या वेळ. म्हणून आम्ही नायगरा फॉल्सच्या तिथे ध्यानाला बसलो. आणि स्वामींनी असं सांगितलं की तो जो धबधब्याचा आवाज आहे त्यावरती ओंकार प्रोजेक्ट करायचा. हे ओंकार प्रोजेक्ट करायचं त्यांच्या मनात कुठून आलं. आतमध्ये निरंतर ते सोहम चालूच आहे ना त्यांच्या मनामध्ये. त्यामुळे ध्यान करताना तसं करायचं हे आपसुकच त्यांच्या मनातून येऊन गेलं. आणि त्यावेळेला तो इतकं इफेक्टिव्ह झालेलं ते, म्हणजे थोडा वेळ आम्ही बसलो असू 20-25 मिनटं, म्हणजे इतकं छान वाटत होतं त्यावेळेला. तो धीरगंभीर असा आवाज मोठा त्या नायगरा फॉल्सचा. आणि बाजूला स्वामींनी जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्यांच्या बाजूला बसून आणि ओम त्याच्यावरती प्रोजेक्ट करून ध्यान करायला मिळालं. आणि त्यावेळेला असं जाणवलं की हे जर का झालं नसतं तर खूपच अजून वाईट वाटलं असतं की अरे आपण आपली इच्छा सद्गुरूंवरती लादली, पण त्यांनी हे करून घेतलं त्यामुळे बरं वाटलं नंतर. पण हे त्यांच्या मनात अखंड तो सोहम जप किंवा अखंड जागृती ती असल्यामुळे हे ते सहजच म्हणाले की आता नुसतं, नाहीतर मग त्या धबधब्याचा आवाज आणि काहीतरीच मनामध्ये विचार असतील तर मग ते मॅच नाही होणार. त्याच्यावरती ज्या वेळेला तो ओम प्रोजेक्ट करू त्यावेळेला तो धबधबा, त्याचा जो आवाज आहे तो सुद्धा आपल्याला सहाय्यच करेल. इथे जे म्हटलेलं आहे की मीही तया संगती नाचतो गातो सोहम सोहम, हे त्या अर्थानेच आहे. पुढे असं म्हणलंय की संतत संगे सोहम जीवलग सांगे मज गुज गोष्टी, चिर सुखद असा सखान दुसरा जरी धुंडिली सृष्टी. किती सुंदर शब्द आहेत. संतत संगे सोहम जीवलग. जीवलग हा सोहम संतत आहे, सतत पण नाही, संतत असं जे म्हटलेलं आहे की तैलवत धार,
तसा तो संत तर माझ्या संगी आहे आणि मला गुज गोष्टी सांगतो. म्हणजे स्वामींनी त्याच्यावरती असं म्हटलेलं आहे की गूढ ज्या गोष्टी आहेत साधनेमधल्या तो मला तो सांगतो, उलगड होऊन सांगतो. सांगे मज गुज गोष्टी चिर सुखद असा सखा न दुसरा. सखा कोणाला बरं म्हटलं जातं? स्वामी आपल्याला सांगायचे की मित्र आपण कोणाला म्हणतो की ज्याला आपण आपली काही समस्या वगैरे असेल तर ती सांगतो आणि मग त्याला कळतं आणि तो त्याच्यावरती आपल्याला सांगतो की काय बरं करायचं, तो आपला मित्र. पण ज्याला आपण न कळताच, आम्ही न सांगताच आपल्याला ज्याला कळतं तो आपला सखा. पण हा सखा कसा आहे? चिर सुखद. आणि असा सखा कुठेच बघायला मिळणार नाही, जरी धुंडली सृष्टी. ह्याच्यामध्ये पण दोन अर्थ आहेत. एकतर जन्मापासून आपल्याबरोबर असणारा असा तो सखा आहे. कुठल्याही गोष्टी आपण कुणासमोरही प्रगट नाही केल्या तरी त्या सख्याला माहिती असतात, आपल्या स्वतःलाच त्या माहिती असतात. त्यामुळे त्या सख्याला सगळं माहिती असतं, आपणच तो आहोत एका अर्थाने. पण जरी आणि स्वामी असं म्हणतात की जरी धुंडली सृष्टी, म्हणजे वेगळेपणाने त्याला शोधायला गेल्यानंतर तो सापडणारच नाही. ह्या अर्थाने सुद्धा तो सखा जर का असेल तर तो सोहम, तो माझं आत्मस्वरूपच हाच तो सखा आहे. तर संतत संगे सोहम जीवलग सांगे मज गुज गोष्टी चिर सुखद असा सखा न दुसरा जरी धुंडली सृष्टी. यामध्ये स्वामीजींचं सोहम साधनेवरचं प्रेम देखील दिसून येतं. म्हणजे आपले स्वामी त्याचं वर्णन करताना असं म्हणतात की एखाद्याला, म्हणजे काही लोक नाम सुद्धा घेताना यांत्रिक पद्धतीने घेतात. आणि इथे आपण बघतोय की ध्यानाची प्रोसेस, त्यावेळेला होणारा जो सोहम साधना, त्याचा जो जप आहे, त्याच्यावरती सुद्धा इतकं प्रेम की त्याला सखा म्हटलंय, जीवलग म्हटलंय. त्याच्या आधी असं म्हटलंय की सोहम संगीत आहे. ते इतक्या विविध प्रकारे त्या सोहम साधनेवरचं त्यांचं प्रेम आपल्याला दिसून येतं. तर पुढे असं म्हणतात की औटपिठी करी चमचम सोहम तारा तेज पुंज. आता सोहमला ताऱ्याची भूमिका दिलेली आहे. औटपिठी म्हणजे हठयोगामध्ये मस्तकाकाश किंवा चिदाकाशाला औटपिठी असं म्हटलेलं आहे. आणि इथे तेवढाच अर्थ घ्यायचा असं स्वामीजींनी लिहून ठेवलंय, कारण स्वामी स्वरूपानंदांनी हठयोगाची साधना सांगितली नाही. इथे त्यांचा जो आलेला आहे तो चिदाकाशामध्ये. आपल्याला एकदम असं वाटतं पहिल्यांदा ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला औटपिठी करी चमचम सोहम तारा, मग आपण बाहेर बघतो वरती ताराला चमचम, पण तसं नाही आहे. त्याचं आतमध्ये त्यांना चिदाकाशामध्ये ते जे आत्मतत्वाचं स्फुरण आहे त्याची तुलना तो चमचम तारा, तारा जो चमचम करतोय, तो सोहम तारा चमचम करतोय, ह्याच्याशी केलेली आहे. औटपिठी करी चमचम सोहम तारा तेज पुंज तेजे सहजे जाण लोपला माया ममता फुंज. आणि त्या तेजाने काय बरं झालं, म्हणजे त्या सोहम भावामध्येच अखंड असल्यामुळे काय झालं, माया ममता आणि फुंज, फुंज म्हणजे भ्रामक अभिनिवेश जे काही असतात सगळे दूर झाले. सहजे लोपला माया ममता फुंज. इच्छा, आकांक्षा, अपेक्षा सगळ्या काही दूर झाल्या असं ते त्याच्यामधून सांगतात. पण हे सगळं प्रयत्नपूर्वक टू सम एक्सटेंट आपण करू शकतो. पण साधनेमधून जे स्वामी म्हणायचे की दैवी गुण आत्मसात मला करायचे आहेत, जे गीतेमध्ये सांगितलेले आहेत, म्हणून मी ते एक एक करून आत्मसात करायचा प्रयत्न असं करायला लागलो, तर त्याच्याने ते एवढे ठसणार नाहीत आणि इतक्या आतमध्ये सुद्धा ठसणार नाहीत जितके साधना करता करता ते वृद्धिंगत होतील. तर तसंच आहे हे की साधनेद्वारा आपल्याला ते अजून अजून ज्या वेळेला स्वरूपानुसंधान आपलं राहायला सुरुवात होईल अखंड, तेव्हा आपल्याला कळून चुकेल की माया ममता पुंज जो आहे, ज्या काही आपल्या इच्छा आकांक्षा वगैरे आहेत त्या हळूहळू कमी होत आहेत. नाहीतर ध्यान झाल्यानंतरच परत ज्या वेळेला एखादी आपल्या मनाविरुद्ध गोष्ट झालेली असेल तर लगेच क्रोध येतो. तसं नाही होणार. तसं पुढे असं म्हणतात, हे सगळं झाल्यानंतर इतक्या तीव्र संवेगाने केलेली साधना आहे त्यांनी स्वतः. पण काय बरं म्हणतात, प्रसन्न होता माता हाता चढले सोहमसार. म्हणजे जगन्माता प्रसन्न झाली तेव्हा हाता चढले सोहमसार, तिच्यामुळेच हे प्राप्त झालंय, अशीच त्यांची भूमिका आहे.
प्रसन्न होता माताच हाता चढले सोहम सार. सोहम सार ह्याच्यामध्ये स्वामी त्याचं वर्णन करताना म्हणतात की पहिले 3 प्रकारचे सोहम असतात. एक सामान्य माणसाचा सोहम, की सो म्हणजे 6 म्हणजे तो परमात्मा, अहम म्हणजे मी, आत्मा हे एकच आहेत हे म्हणतोय, पण लक्ष काहीतरी वेगळेच विचार चालू आहेत. हे आपण म्हणतोय पण मेकॅनिकली चालू आहे आपलं. त्याच्यानंतर साधकाचा सोहम म्हणजे ते तत्व मीच आहे ही धारणा प्रत्यक्षपणे करता करता ते सोहम ध्यान करतोय. आणि मग सिद्धांचा सोहम, की ज्याच्यामध्ये ते सोहम सार स्वामींनी जे सांगितलं की आत्मतत्व हे सोहमसार जे हातात चढले म्हणजे प्राप्त झालं ते जगन्मातेमुळे मला प्राप्त झालं, हीच त्यांची भूमिका आहे. प्रसन्न होता माता हाता चढले सोहमसार म्हणजे आत्मज्ञानाची अवस्था म्हणजे सोहमसार. हवा कशाला मला आता हा वृथा शास्त्र संभार. आता शास्त्राची काय गरज आहे? शास्त्राची गरज असते सुरुवातीला, आपल्यासारख्यांना तर असतेच. ज्या वेळेला आपण कुठे जायचंय त्याची दिशा आपल्याला कळायसाठी म्हणून त्याची गरज आहेच आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन आपल्याला त्याच्यातून कळतं. म्हणजे चिन्मयानंदांनी असं म्हटलं की नॉलेज एक्वायर्ड आणि ते नॉलेज एक्सपिरियन्स्ड. नॉलेज एक्वायर्ड हे शास्त्रातून आपल्याला होतं, नॉलेज एक्सपिरियन्स्ड ही वेगळीच गोष्ट आहे. मग हे जे इन्फॉर्मेशन आणि नॉलेज यांना जर का कम्पेअर करायचं असेल तर एखादं मॅथमॅटिकल इक्वेशन आहे का त्यासाठी? तर ते मॅथमॅटिकल इक्वेशन असं वाटतं की इन्फॉर्मेशन प्लस एक्सपिरियन्स इज नॉलेज. ही ज्ञान आणि ज्ञानाबद्दलची माहिती ह्यामध्ये तफावत कशामध्ये आहे? अनुभूती. नॉलेज मायनस इन्फॉर्मेशन इक्वल टू एक्सपिरियन्स असं. त्यामुळे आपण इन्फॉर्मेशन आपल्याला शास्त्रांद्वारे आपल्याला कळणार आहे, पण अनुभूती आल्यानंतर ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आता त्या इन्फॉर्मेशनची गरज नाही, कारण ते इन्फॉर्मेशन स्वतः ते जे ज्ञान येतो तो अनुभवतोय, त्यामुळे आता त्याची गरज नाही असं त्यांची अवस्था आहे. त्यामुळे ते म्हणतात हवा कशाला मला आता हा वृथा शास्त्र संभार. आणि मग शेवटी त्याही पलीकडे जाऊन सोहम तेही अस्तवले ते नाही भोगिले माते. सोहम दर्शन अनुभविले ते लिहुनी ठेविले येथे. इथे चित्ताने ज्यावेळेला मूळ स्वरूप अनुभवलं त्यामधून जो आनंद प्राप्त झाला चित्ताला आणि ते स्थिरावलं, ती स्थिरावलं त्याच्या पुढची सहजावस्था झाली, त्यावेळेला आपल्याला काहीतरी हे नवीन अनुभूती आली, ही सुद्धा गोष्ट निघून जाते अशी त्यांची स्थिती. म्हणजे त्याची स्वतंत्र जाणीव नाही होते, त्याला सहजावस्था आपण म्हणतो. ती स्थिती त्याची वेगळी जाणीव सुद्धा नाही राहिली अशी सहजावस्था, त्याला त्यांनी सोहम तेही अस्तवले असं म्हटलंय. आणि ते नाही भोगिले माते असं का बरं म्हणलंय? ते मी नाही भोगलं जास्ती वेळ, कारण ती त्यांना इतक्यात पटकन ती प्राप्त झाली सहजावस्था, असं स्वामींनी त्याचं वर्णन केलंय. की नाही भोगिले माते याच्यामध्ये त्यांनी अनुभवलं नाही असं नाही आहे, तर त्यांनी इतक्या पटपट त्यांचा तो प्रवास आहे. आपण आधी बघितलं की त्या वैचारिक ज्ञानांमध्ये त्यातून ते बाजूला सारलं सगळं, दिले झुगारूनी दूर. मग त्याच्यानंतर सोहम साधना, तो तीव्र संवेग, त्यातून करता करता पुढच्या पायऱ्या झट 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 सोहम तेही अस्तवले ते नाही भोगिले माते. आणि फक्त पुढे असं म्हटलंय की सोहम दर्शन अनुभविले ते लिहूनही ठेविले येथे. ते त्यांनी लिहून ठेवले म्हणून आपल्यासारख्यांना ते कळून येतंय की अरे आपल्याला जायचंय कुठे. तर त्यामुळे हे शब्दांमध्ये येणं सुद्धा खूप अवघड असतं. हे कोणी विचार करत करत हे काव्य करू नाही शकत. म्हणजे पुलं पद्य मजूर म्हणायचे, घासाघीस करून काव्य करणाऱ्यांना पुलं पद्य मजूर म्हणायचे. हे स्फुरणातून आलेलंच काव्य आहे, ते कळूनच येतं. म्हणूनच तर त्याला इतके ॲस्पेक्ट्स पण आहेत एक्सप्लेनेशनसाठीचे, इतक्या धारणा आहेत त्यातल्या सूक्ष्म. सोहम तेही अस्तवले ते नाही भोगिले माते, सोहम दर्शन अनुभविले ते लिहुनी ठेविले येथे.
असं त्यांनी जे म्हटलंय ते आपण ह्या साखी समूहाच्या गायनाद्वारे आपण ते परत एकदा ऐकूयात शब्द, आणि त्यानेच ह्या कार्यक्रमाचा शेवट होईल. जे सर्व हे बोलणं झालं ते स्वामीजींच्या चरणी अर्पण करतो. हरिओम. ला इलाहा इल्लल्लाह पढ़ती है यही दुनिया कलमा. ला इलाहा इल्लल्लाह पढ़ती है यही दुनिया कलमा. होता सो हम ध्यान अंतरी ती साथ करी आम्हा कलमा. ला इलाहा इल्लल्लाह पढ़ती है यही दुनिया कलमा. ला इलाहा इल्लल्लाह पढ़ती है यही दुनिया कलमा. होता सो हम ध्यान अंतरी ती साथ करी आम्हा. सुमनतती द्रुमलता शोभती ध्याती सोहम सोहम. सुमनतती द्रुमलता डोलती ध्याती सोहम सोहम. मीही तया संगती नाचतो गातो सोहम सोहम. मीही तया संगती नाचतो गातो सोहम सोहम. ला इलाहा इल्लल्लाह पढ़ती है यही दुनिया कलमा. होता सो हम ध्यान अंतरी ती साथ करी आम्हा. संतत संगे सोहम जीवलग सांगे मज गुज गोष्टी. संतत संगे सोहम जीवलग सांगे मज गुज गोष्टी. चिरसुखद असा सखान दुसरा जरी धुंडिली सृष्टी. चिरसुखद असा सखान दुसरा जरी धुंडिली सृष्टी. ला इलाहा इल्लल्लाह पढ़ती है यही दुनिया कलमा. ला इलाहा इल्लल्लाह पढ़ती है यही दुनिया कलमा. होता सो हम ध्यान अंतरी ती साथ करी आम्हा. ला इलाहा इल्लल्लाह पढ़ती है यही दुनिया कलमा. ला इलाहा इल्लल्लाह पढ़ती है यही दुनिया कलमा.
करी चमचम सोहम तारा तेज पुंज औट पिठी करी चमचम सोहम तारा तेज पुंज तेजे सहजे जाणलो पला माया ममता फुंज तेजे सहजे जाणलो पला माया ममता फुंज माया ममता फुंज ला इलाहा इल्लल्लाह पढ़ती है यही दुनिया कलमा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ती है यही दुनिया कलमा होता सो हम ध्यान अंतरी ती साथ करी आम्हा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ती है यही दुनिया कलमा प्रसन्न होता माता हाता प्रसन्न होता माता हाता चढ़ले सोहम सार प्रसन्न होता माता हाता चढ़ले सोहम सार हवा कशाला मला आता वृथा शास्त्र संभार हवा कशाला मला आता वृथा शास्त्र संभार ला इलाहा इल्लल्लाह पढ़ती है यही दुनिया कलमा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ती है यही दुनिया कलमा होता सो हम ध्यान अंतरी ती साथ करी आम्हा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ती है यही दुनिया कलमा सोहम ते ही हस्तवले सोहम ते ही हस्तवले ते नाही भोगिले माते सोहम ते ही अस्तवले ते नाही भोगिले माते सोहम ते ही अस्तवले ते नाही भोगिले माते सोहम दर्शन अनुभविले ते सोहम दर्शन अनुभविले ते लिहुनी ठेविले येथे लिहुनी ठेविले येथे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय सर्व संतन की जय 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 रघुवीर समर्थ नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत ओम
आता एक 15-20 मिनिटांचा आत्ता वेळ थोडी पुढे गेली, 15 मिनिटांचा आपण ब्रेक घेऊ आणि त्याच्यानंतर स्वामींचं प्रबोधन होईल. रेकॉर्डेड व्हिडिओच्या मार्फत आपण त्यांचं प्रबोधन ऐकू.